गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे निरोप समारंभ संपन्न। शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 9वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला निरोप समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलाय। शालेय जीवनातील आठवणी, मैत्री आणि पुढील वाटचाली शुभेच्छा यांचे भावनिक दर्शन या कार्यक्रमातून घडले होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतातून झाली व दत्त महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाप्रती व शाळेप्रती भावना व्यक्त करत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे संस्थापक श्री केशवरावजी भवर व प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव येथील A+ क्लासेसचे सर्वेसर्वा श्री गणेश खटकाळे सर हे होते, तर त्यांच्या समेत संस्थेचे संचालक स्वप्नील भवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक छबराव चौधरी हे होते। शाळेच्या शिक्षकांनी मार्गदर्शन करताना त्यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देत शिस्त, परिश्रम, आत्मविश्वास याचे महत्त्व अधोरेखित केले होते। यशस्वी होण्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा, प्रयत्न आवश्यक आहेत असा संदेश देखील शिक्षकांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना दिला होता। कार्यक्रमाच्या शेवटी 10वीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाब पुष्प देऊन प्रत्येकास सन्मानित करण्यात आले होते। निरोप समारंभाच्या वेळी शालेय वातावरण भावनिक झाले होते, आनंदी झाले होते व प्रेरणादायी क्षण यावेळी निर्माण झाले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 9वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक संतोष मलिक सर तसेच अभंग मॅडम, शिंदे सर, परजणे सर, गोरे सर, गेंद सर, जाधव सर, जाधव मॅडम, मांडुळे सर, शिक्षकेतर कर्मचारी व 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री केशवरावजी भवर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतच आपल्या संस्थेचा आलेख विकासाचा अर्थात ज्ञानाचा कसा आहे हे देखील आपल्या मनोगतात व्यक्त केला आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य अर्थात मुख्याध्यापक श्री दीपक चौधरी सर यांनी केले होते, तर सूत्रसंचालन 9वीची विद्यार्थिनी धट मितुषा व श्रेया शिंदे यांनी केले होते। यावेळी स्वप्नील भवर यांनी देखील आपल्या संस्थेतील विद्यार्थी हे नवनवीन विद्यालयात जाऊन आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करत असल्याने अभिमान व्यक्त केला आहे। बिताए जो पल साथ, आज वो यादें ही हमारे पास है। कभी क्लास की मस्ती, कभी टीचर्स की डांट, कभी दोस्तों के साथ बेवजह की बात, कभी लंच ब्रेक की हंसी, कभी आखिरी बेंच का प्यार, ये याद आएगा बार बार। रास्ते सब अलग होंगे, सपने भी नए होंगे, पर दिल के रिश्ते कभी कम न होंगे। चलो आज जी भरकर मुस्कुरा लो, कल की जुदाई को थोड़ा आसान बना लो। अलविदा नहीं कहेंगे, बस यही कहेंगे फिर से मिलेंगे। गुड आफ्टरनून रिस्पेक्टेड dignitaries, Bhavar sir, Swapnil sir, principal sir, teachers, my dear juniors and friends. I, Tanush Sheikh, stand before you all. I am filled with mixed emotion, immense gratitude and a touch of sadness, because we are gathered here for one last time. We are gathered here for one last time to say farewell to our beloved school, Sri Gurudatta English Medium School. Yesterday, it was just feel like we walk in as a nervous kid, and after years of learning, laughter and growth, we are ready to take step into the next chapter. This school has been our second home. We are truly thankful for the foundation it has given us. Thank you all the teachers, our beloved class teacher Mr. Malik sir, my dear crazy classmates, for being the part of this incredible journey. फेयरवेल का मतलब सिर्फ स्कूल का लास्ट दिन नहीं, ये उन यादों का फुल स्टॉप है जिन्हें हम कभी फिर से जी नहीं पाएंगे। क्लासरूम उन लोगों के नाम हो जाएगा जिनसे हम हंसकर जीते थे, और बोर्ड के प्रेशर के पीछे वो मस्ती छिपी थी जो किसी सिलेबस में नहीं लिखी थी। टीचर लेक्चर नहीं, जिंदगी के हिंट्स दे रहे थे और हम तभी भी सिर्फ अटेंडेंस के पीछे भाग रहे थे। अब समझ आया कि स्कूल एक जगह नहीं, एक टाइम मशीन थी जो अब कभी फिर से चलने नहीं वाली है। फ्रेंड्स अलग हो जाएंगे, ड्रीम्स अलग सिटी के हो जाएंगे, पर 3 चीजें वही रहेगी, फोटोज, यादें और वो इनसाइड जोक जो सिर्फ 10th वाले समझते थे। एंड इट्स फैक्ट, कभी तो किसी ने ये बात सही कही थी, जब आजादी का वक्त आया तब सबको पिंजरे से मोहब्बत हो गई। एंड टुडे वी ऑल आर रियलाइजिंग दैट वी कैन नेवर से इट अगेन, उद्या येणार आहेस का। एंड
and it was started with तुझं नाव काय आहे and end with विसरू नको यार. From today 13th Feb 2026 and everybody will realize suddenly the loudest class in the school will has get fallen and leaving the memories behind. And lastly I would like to say रिकामी पडून गेले ते बेंच ज्या बेंच साठी आपण रोज सकाळी भांडायचो. And now we realize we can never say it again to next day आज टिफिन में क्या लाई है. In English we say farewell but in poetry it's like जिनके साथ पूरा दिन बिताते थे अब साथ में बिताने को एक पल भी नहीं रहा. जिनसे रोज मिलते थे अब शायद उनसे साल में एक बार भी नहीं मिल पाएंगे. अब तो न जाने कब कहाँ और कैसे तो शायद जब मिले तो एक दूसरे के नाम भी याद नहीं आएंगे. And lastly I would like to say many thank you to our class teacher Mr. Malik sir for creating us a good human to teach the real moral and value of life. Thank you principal sir for all the fun and jokes you make in every lecture and for your guidance. Thank you Abhang ma'am for being rude sometime and to love us like mother. Thank you Pawan sir for being a big brother who was always beside us and for all the fun and fitness we learn from you. Thank you Gain sir for show the magic of science in our life and for motivating us in every moment with the quote I can do it. Thank you Zadav sir for teaching history not for only lessons, you for making it our favorite and to tell the stories like events like a story. Thank you Gore sir for every enjoyable Hindi lecture. We are also sorry sir for all the mistakes we have done, but you never stop caring about us and motivating us. Thank you Shinde sir for all the interesting lecture of geography, for making us feeling like traveling the world and all your guidance. Thank you Farzane sir for making the maths easy for us. You never discriminate with the maths but you always accept us in the way we are. And for your again and again care and guidance as a big brother. Now special thanks to those who create us not for only 10 standard. For making any monument the base is required. Similarly the teachers who hold our hand at the age of 4 teach us to speak freely, teach us to learn right. For making we full the hardworking and focused students. Thank you Pimpre sir, Chavan sir, Mandude sir, Bhandare madam, Yogesh Gaikwad sir, Dage madam, Pathan madam, Kharpude madam, Dane madam, Jadhav madam, Patel madam, Navle madam, Kale sir, Bagal sir and Mr. Hemant Gaikwad sir. Most of them are not present with us but their guidance and moral of life are always in our soul. Maybe in another universe we will be classmates again. Thank you everyone. Today we have gathered here on the occasion of farewell. आज आमचा स्कूल लाईफ मधला शेवटचा दिवस आनंदही वाटतो आहे आणि निराशाही आहे. आनंद हा म्हणजे नवीन प्रवासाचा, कॉलेजमध्ये जाण्याचा आणि निराशा म्हणजे आपले फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स, स्कूल रुटीन हे आता सर्व सोडावं लागणार. आता आपली मस्ती, सर्व क्लासेस, लेक्चर्स आता थांबणार. आमचा KG to 10 म्हणजे 12 वर्षांचा प्रवास आज शेवट इथेच थांबणार आहे. खूप सुंदर मस्ती करत होतो आणि खूप सुंदर मनोरंजन करण्यासाठी आमच्या सोबत आमचे शिक्षक होते. मलिक सर यांचं नाव घेतलं तर एकच आठवतं ते म्हणजे त्यांना वाटणारी आमची काळजी, सतत मोटिवेट करणं. ते आमचे फक्त टीचर्स बनले नाही तर ते आमचे वडिलांसमान बनले. त्यांना आमची वाटणारी काळजी समजावून सांगणे, समजून घेणे हे त्यांचे गुण होते. He is literally amazing person who support us. Thank you sir for your support us. प्रिन्सिपल सर आम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये पहिल्या वेळेस आले त्यावेळेस वाटलं सर खूप स्ट्रिक्ट असतील पण त्यांचं पहिलं लेक्चर कळालं की ते त्यांच्या इतके फ्रेंडली कोणी नाही. त्यांचं लेक्चर स्टार्टिंगही कॉमेडी करून आणि एंडिंगही कॉमेडी सोबतच राहायचं. ऑफ लेक्चर कधीच ऑफ गेले नाही कारण त्यांनी ते कधीच ऑफ जाऊ दिले नाही. या लेक्चर मध्ये आम्ही इंग्लिश हा सब्जेक्ट शिकलोच परंतु सिंगिंग, ऍक्टिंग हे सरांनी करून दाखवलं. त्यांचे इन्सिडेंट्स शेअर केले. दिस मेमोरीज आर लिटरली अनफॉरगेटेबल. थँक्यू सर. वी विल रिमेंबर दिस डे. Now next Gail sir, our physics and chemistry teacher, may be silent but his life incidents and experience have taught us valuable lessons. Sir, your way of teaching is unique and we have learned a lot from your passion for science is infectious and we will always be grateful for knowledge you have shared with us. आम्ही तुमच्या लेक्चरला कधीच शांत बसलो नाही पण आता असं वाटतंय की एक लेक्चर त्यांचं शांत बसायला हवं होतं.
सॉरी सर, आम्ही इतका गोंधळ केला. Jadhav sir, our history teacher, maybe have taught us serious mood, but we have seen the friendly side of you, sir. Your dedication to our subject is commendable, and we always appreciate the way you have taught us appreciate history. Shinde sir, your friendly nature has made us comfortable and classes enjoyable. We will always be grateful for the way you have taught us geography of world. Thank you sir. Abang ma'am, our biology teacher, you have cared about us. Your friendly nature has made our classes enjoyable. Your way of teaching is remarkable, and your funny jokes are unforgettable. Thank you, ma'am. गोरे सर, यांचं लेक्चर म्हणजे आमचं एन्जॉयमेंटच लेक्चर. थँक्यू सर फॉर युअर एन्जॉयबल लेक्चर. Recall specific moments such as storytelling, poetry, or encouraging students. Also sorry sir for our mistakes in your classes. Thank you sir for making Hindi interesting. Next, Parzane sir. Parzane sir means my most favorite teacher, who not teach us only maths or how to solve maths problem, but also to solve life's problem. स्ट्रिक्ट ते आहेतच पण फ्रेंडली आहे. ते दरवेळेस बोलायचे की मी पनिश करेल, पण एकदाही त्यांनी पनिश केलं नाही बरं का. त्यांचं एक रूल होतं, लेट झालं की क्लासमध्ये नो एंट्री. आम्ही कधी लेट झालो तर आम्हाला कधी बाहेर उभं करायचेही नाही. काही चुकलं तर समजावून सांगणारे, आम्ही कधी नाराज झालो तर आम्हाला समजून घेणारे, समजावून सांगणारे. सर, युअर लेक्चर्स वेअर ऑलवेज एंगेजिंग अँड वी वुड ऑफन वेट अर्ली फॉर युअर लेट क्लासेस. You are not just teacher, but a good friend, and we will cherish the memories we have created in our class. And now, our that teachers who teach us from our childhood, Chavan sir, Jadhav ma'am, Timpe sir, Gaikwad sir, and Navle ma'am, have moved on from school, but their teaching and legacy continue to inspire us. Our memories with them are unforgettable. Thank you, sir. To all our teachers, we are grateful for the knowledge, wisdom, and values we have imparted to us. You have not just taught and admirers, but life lessons that will stay with us forever. We will always cherish the memories we have created in this institution, and we will carry your teachings with us wherever we go. Thank you, dear teachers, for being our guiding lights and mentor. We will miss you and all wish for all the best for your future endeavors. Especially thanks for life, part of life. सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव कृष्णा काळे. तर आज मी सर्वांना आज या 10वीच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आपणास एक 2 मिनिटाचा स्पीच सांगणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कृपया करून लक्षपूर्वक ऐकावे. आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व माननीय शिक्षक वृंद व उपस्थित माझ्या सर्व बालमित्रांनो, आज या व्यासपीठावर उभं राहताना मनामध्ये खूप वेगवेगळ्या भावना दाटून येत आहेत. आनंद आहे की आम्ही आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण करीत आहोत आणि थोडंसं दुःख आहे की आज आम्ही आमच्या शाळेत शिक्षकांना आणि या सुंदर आठवणींना निरोप देणार आहोत. सर्वप्रथम मी आमचे मुख्याध्यापक माननीय दीपक चौधरी सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आम्हाला नेहमी योग्य मार्गदर्शन केले, शिस्त शिकवली आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यानंतर आमचे वर्ग शिक्षक श्री मलिक सर यांचा खास उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकातील धडेच नाही तर जीवनातील धडेही शिकवले. आमच्या चुका प्रेमाने समजावून सांगितल्या आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले. मराठी विषयासाठी श्री मलिक सर यांनी आम्हाला भाषेची गोडी लावली. इंग्रजी विषयासाठी श्री दीपक चौधरी सर ज्यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला. हिंदी विषयासाठी मिस्टर गोरे सर ज्यांनी आम्हाला हिंदी विषय सोपा करून शिकवला. गणितासाठी मिस्टर परदने सर ज्यांनी कठीण वाटणारं गणितही सोपं करून दाखवलं. विज्ञान विषयासाठी मिस्टर गेन सर आणि मिस अबंग मॅम ज्यांनी प्रयोगातून शिकण्याची मजा दिली. इतिहास आणि भूगोलासाठी मिस्टर जाधव सर व मिस्टर शिंदे सर ज्यांनी आम्हाला भूतकाळ आणि जगाची ओळख करून दिली. क्रीडा शिक्षक मिस्टर पवन कोले सर ज्यांनी आम्हाला संघभावना आणि जिद्द शिकवली. फक्त एवढेच शिक्षक नाही तर शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन दिले व धडेही शिकवले. फक्त टीचिंग स्टाफच नाही तर नॉन टीचिंग स्टाफ जसे की ड्रायव्हर मामा, आंटी यांचाही मोलाचा वाटा आहे. तुम्हा सर्व शिक्षकांमुळे आम्ही आज येथे आत्मविश्वासाने उभे आहोत. तुम्ही दिलेले संस्कार, शिकवण आणि प्रेम आम्ही आयुष्यभर जपू. शाळेतील प्रत्येक दिवस खास होता. सकाळची प्रार्थना, वर्गातील गप्पा, परीक्षा, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आणि मित्रांसोबत घालवलेले सुंदर क्षण हे सगळं आयुष्यभर आठवणीत राहील. प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपण आज वेगवेगळ्या वाटाने पुढे जाणार आहोत.
पण आपल्या मैत्रीची ही गोड आठवण कायम राहील. शेवटी एवढेच म्हणेन की शाळा फक्त शिक्षण देत नाही तर ती माणूस घडवते. आणि अशा या शाळेचे नाव उज्ज्वल होण्यास आम्ही नेहमी प्रयत्न करू अशी खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. All my respected students, first of all, I would like to welcome Mr. Ganesh Khatkale sir. He is the owner of A Plus Tuition Classes and our renowned parents. His pupil is in first standard, right sir? And आपले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री केशवराव भवर, आपल्या स्कूलचे पिलर्स, तसे आपले सर्व स्टाफ. आज या ठिकाणी तुमचं भाषण ऐकून मला असं वाटलं की तुमचं सेंड ऑफ म्हणजे आम्ही तुम्हाला काढून देतोय काय. असं काय नाहीये. ही स्कूल आजही तुमची आहे, उद्याही तुमचीच राहणार. इट विल बी ऑलवेज अ सेकंड होम. तुम्ही कधीही आले तरी तुमचं या ठिकाणी स्वागतच होणार. फक्त पहिले की तुम्ही कुठं चुकले तर वेगळ्या प्रकारचं स्वागत होईल. आता चुकले तर आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगू की बाळांनो असं करा तसं करा. तुम्हाला सांगायचं एकच असं तात्पर्य की आपले जे मुलं आहे आता 3 ठिकाणी डिवाइड झालेली. सीएम मेहता असेल, केबीपी असेल, अजून कन्या आपलं गोकुळचंद असेल. यावर्षी पेपर खरंच फार स्ट्रिक्ट आहे. सगळ्यांनी अभ्यास करा. आपले पेपर 23 तारखेला आहे. आपल्याकडे आता हार्डली फक्त 10 दिवस राहिले. त्या 10 दिवसात आपल्याला रिव्हिजन करून आपले डाऊट्स क्लिअर करून हे 10 दिवस आपण कष्ट केले तर पुढे आपला जो कॉलेजचा प्रवास तो थोडा सुका कर जाईल. कारण की पुढे ऍडमिशन ज्याला कमी मार्क पडतात त्याच्या ऍडमिशन प्रोसिजर ही फार किचकट असते. म्हणजे अक्षरशः मी लिटरली पालकांना बघितलेलं ऍडमिशन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसच्या बाहेर बघितलेले. दे आर लिटरली बेगिंग फॉर द ऍडमिशन. दे आर लिटरली बेगिंग फॉर द सीट्स. एक असं पकडा की तुम्हाला 80% वरतीच मार्क पडले. असं माझं स्वप्न आहे की माझा विद्यार्थी हा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या तो चमकलाच पाहिजे. आपल्या हातात फक्त 13 दिवस राहिले. आता 13 दिवसात तुमच्यासाठी तुमचा 10th स्टँडर्डचा क्लास ओपनच राहील. ज्याला यायचं तो इथं सेल्फ स्टडी करू शकतो. इथं सेल्फ स्टडी करता करता तुम्हाला डाऊट्स असतील, युअर पिलर्स आर ऑलवेज देअर, युअर टीचर्स विल ऑलवेज बी देअर फॉर यू. तुम्ही इथं या, बसेसनी या, इथं तुम्ही सेल्फ स्टडी करा. 10-13 दिवस राहिले. त्यात जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर कुठेतरी संजीवनी असेल, प्रवार असेल यासारख्या नामवंत कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटतं. 80%च्या वरतीच आपल्याला मार्क पडले पाहिजे. 60, 65, 70, 75 देर इज नो व्हॅल्यू ऑफ दिस टाइप ऑफ मार्क्स. तुमची व्हॅल्यू 0 आहे डायरेक्ट. ज्यावेळेस तुमचे पेपर्स होतील त्यानंतर तुम्हाला सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे डॉक्युमेंट्स. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पहिले रेडी करावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमासाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, असे 7-8 डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करणे. त्याच्यासाठी 3 महिने तुमच्याकडे. मग तुम्हाला कॉलेजेस बघणे. आता तसं आपण आपल्या 10 एप्रिलला इथे 11th स्टँडर्ड स्टार्ट करणारच आहे क्रॅश कोर्सेस म्हणून. 10 तारखेला आपलं 11th स्टँडर्ड स्टार्ट होणार. कारण की माझं असं टार्गेट आहे की मला आता सर तुम्हाला सांगतीलच खटकाळे सर की तुम्हाला फिजिक्स, JEE, CET, त्याच्यानंतर नीट हे काय तुमचे 50 मार्क आहे फक्त बोर्ड साठी राहते. 50% 50% जे आहे ते तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात. इथं तुम्हाला 50% मार्क म्हणजे 12वी नंतरचे जे कॉलेजेस लागणार आहे त्याच्यासाठी 3 एक्झाम फार महत्वाची. CET असेल, JEE असेल आणि नीट असेल. 10 एप्रिलला आपलं 11th स्टँडर्ड आपण स्टार्ट करणार. त्यासाठी आसपासचे ऍडमिशन्स आहे, इन्क्वायरीज होतातच आहे. असं मला वाटतं की कुठेतरी आपले मुलं पण आपल्या सोबत असले तर आपण कुठेतरी पुढे जाऊ. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, तर बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. कारण विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना मांडल्या, स्वप्नील सरांनी पुढल्या करिअरच्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या. परंतु आजचा दिवस म्हणजे आज संमिश्र दिवस आहे. संमिश्र दिवस कसा आहे
कारण आनंदही आहे आणि थोडीशी हुरूर सुद्धा आहे. या दोन्ही भावनांनी भरलेला आजचा दिवस. आता काही वर्षांपूर्वी म्हणण्यापेक्षा 12 वर्षांपूर्वी तुम्ही एक चिमुकल्या पावलांनी वयाच्या 4थ्या वर्षी या ठिकाणी LKGच्या वर्गात ऍडमिशन घेतलं आणि प्रदीर्घ काळ एक शैक्षणिक जीवनाचा एक मोठा महत्वाचा टप्पा तुम्ही या ठिकाणी पार करत आहात. आणि हा टप्पा पार करत असताना आज तुम्ही आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज झाला आहात, तयार झाला आहात. आणि महत्वाचं एक 10वीचं वर्ष म्हणजे हे केवळ एक शैक्षणिक वर्ष नसून आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. लक्षात घ्या, या प्रवासात, या मागच्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही अभ्यास, त्याचबरोबर स्पर्धा, मैत्री, शिस्त आणि महत्वाचं म्हणजे संस्कार, त्याचबरोबर जबाबदारी यांचे धडे तुम्ही या आपल्या स्कूलमध्ये घेतले. या सर्व गोष्टींमध्ये कधी तुम्हाला यश आलं असेल, अपयश आलं असेल, पण प्रत्येक टप्प्याने आणि प्रत्येक अनुभवाने आपल्याला अधिक सक्षम बनवायला, ठाम उभं राहायला शिकवलं. माझ्या मित्रांनो, एक गोष्ट जीवनात लक्षात घ्या, परीक्षेचे गुण म्हणजेच पूर्ण आयुष्य आपलं ठरवत नसतात, तर तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा तुम्हाला उंचीवर नेण्यासाठी कायम सहकार्य करत असतात. मोठी स्वप्ने या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये बाळगायची आहेत. कारण 10वी नंतरचा काळ म्हणजे हा खूपच तोलामोलाचा आणि महत्वाचा काळ असतो. या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ, प्लॅनिंग आणि आपले जिद्द आणि चिकाटी यावर आपलं सक्सेस अवलंबून आहे. लक्षात घ्या, कारण आपण इतिहासात बघतो की 10वीला काहीतरी जेमतेम पासआउट झालेले मुलं, काही IAS ऑफिसर झालेले आहेत, IPS ऑफिसर झालेले आहेत किंवा चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टिंगला आहेत. का आले ते? आणि काही काही हुशार मुलं जे टॉपर होते ते नंतरच्या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही किंवा स्वतः त्या ठिकाणी त्या पद्धतीने जिद्द चिकाटी ठेवली नाही, थोडेसे हवेत राहिले आणि ते जीवनामध्ये आज ठोकरा खात आहेत. म्हणून इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बाळांनो. आतापर्यंत शालेय जीवन एक असं असतं की शालेय जीवनामध्ये शिक्षक हे आपल्याला आई वडिलांप्रमाणे सांगत असतात, जपत असतात, सगळ्या गोष्टी सांगत असतात. परंतु नंतरच्या काळात तुम्ही कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला कोणी सांगणार नसणार आहे. फक्त लेक्चर आणि स्वतःचा सेल्फ स्टडी यावर सगळं काही तुमचं शैक्षणिक करिअर अवलंबून असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सक्षमपणे उभं राहणं गरजेचं आहे, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने उभं राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळेने, आपल्या गुरुदत्त स्कूलने तुम्हाला फक्त पाठ्यपुस्तकातील धडे शिकवले नाहीत, ज्ञान दिलं नाही, तर एक चांगला माणूस, एक आपल्या भारत देशाचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी लागणारे जे काही संस्कार आहे ते पण देण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात कितीही मोठे व्हा, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात कितीही मोठे व्हा, परंतु आपल्यातील नम्रता आणि मानवता हे 2 गुण कधीही सोडू नका. कारण हे 2 गुण माणसाला श्रेष्ठ बनवतात. अन्यथा आपल्याला कुणी विचारत नाही. लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्या यशामध्ये या 2 व्यक्तींचे कधीही तुम्ही जाणीव कमी होऊ देऊ नका जीवनामध्ये. आपले पालक आणि आपले शिक्षक, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यामुळे सगळ्यात मोठा आपल्या जीवनामध्ये माणसाच्या जन्मानंतरची पहिली शाळा ही माणसाचं कुटुंब असतं. घरचे असतात, पालक असतात, आणि दुसरे जे असतात महत्वाचे जीवनाला घडवणारे, आकार देणारे, ते म्हणजे आपले शिक्षक, शाळा. या 2 गोष्टीची जाणीव, या 2 गोष्टींना कधी तुम्ही विसरू नका. आणि आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही सर्व शाळेचे प्रतिनिधी निरोप देताना आम्हाला अभिमान वाटतोय. का अभिमान वाटतोय? कारण तुम्ही गुरुदत्ताचे प्रतिनिधी आहात आणि जिथे जाल त्या ठिकाणी आम्हाला गॅरंटी आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव कमवाल, हे आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण आतापर्यंतचे मुलं जे काही आपले पासआउट झालेले वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत, साहेब आपले नेहमी सांगतात. आणि सगळे मुलं जे आहेत ते
आमच्या संपर्कात आहेत, साहेबांच्या संपर्कात आहेत, स्टाफच्या आमच्या मित्र शिक्षकांच्या संपर्कात आहेत. तसे तुम्हाला जीवनात काही ट्रबल आला, काही अडचणी आल्या, ऑलवेज वेलकम. तुम्हाला कधीही मार्गदर्शन लागलं, कधीही काही अडचण आली, निश्चितपणे आम्ही सगळे तुमच्यासाठी उभे आहोत. परंतु ज्या ठिकाणी जाल, ज्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होईल, ज्या ठिकाणी तुम्ही जाल, त्या ठिकाणी आपल्यातला प्रामाणिकपणा, शिस्त आणि सकारात्मकता या 3 गुणांना कधीही बाजूला करू नका. त्यांनीच आपली ओळख निर्माण होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, मागच्या वर्षीच्या स्टँडअपला आपल्या साहेबांनी एक सांगितलं होतं बघा, संगत. अरे इथून पुढचा काळ हा वादळी काळ आहे. 10वी पासून पुढचा जो खरे 11वी 12वी 2 वर्ष जे आहेत ते वादळी काळाचे आहेत. वादळी काळाचे काय आहे, कारण या ठिकाणी जर संगत चुकली तर आयुष्याची राखरांगोळी होणार, शैक्षणिक करिअरची राखरांगोळी होणार. हुशार मुलं सुद्धा त्याच्यात बरबाद झालेली आहे आतापर्यंत इतिहास. म्हणून संगत चांगल्या मित्राची ठेवा, लक्षात घ्या. म्हणजे संत चोखा बेळा यांचं का आहे बघा, चंदना सोबती बोरिया बाबळी. चंदना सोबत जर बोरिया बाबळी काटेरी झाड आहेत, लक्षात घ्या. ते जरी आले तरी त्यांना चंदनाचा सहवासात राहिल्यामुळे काय होतं, त्यांचे सुद्धा गुणधर्म जे आहेत ते बदलतात. म्हणून चांगला हुशार विद्यार्थी, हुशार मित्रमैत्रिणींची संगत ठेवा, चांगले संस्कार असणाऱ्या मित्रमैत्रिणींची संगत ठेवा, की जेणेकरून त्यांचे सुद्धा, आपण चांगले आहोतच, परंतु काही दुकार मित्रमैत्रिणी असतील, यांची जर संगत आपल्याला लागली तर आपल्याला सुद्धा बिघडायला वेळ लागणार नाही. आणि नंतरचा काळ जो आहे, आईवडिलांचा कष्टाचा या ठिकाणी सगळा या ठिकाणी हे होईल, अपव्यय होईल, असं कुणी वागू नका. आणि आपल्या आईवडिलांना खाली बघावं लागेल असे कृत्य कधी जीवनात होणार नाही, यासाठी काळजी घ्या. सर्वांना या ठिकाणी 10वीच्या SSC बोर्डच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. of the English, so definitely you will get whatever your target. If you don't have the knowledge of English, so you are very limited scope, you have very limited scope. That is why you should have to knowledge of the English, you should have to good command on English, so definitely your future is bright. Now there is an example in the society, those students, they got really less number of marks, and then after that their own efforts they are success. There is an example I want to tell you that the Sudha Murthy, who was she has written the book Wise and Otherwise. The book, she has mentioned that our country and different part of the country, some part of this country are very well developed, educated people, their standard of living it's very high, and any other part of the country there is even that people, there is an example which she has mentioned that the Odisha, that is the name of the state. In that state the many peoples have no idea till today there is no British imperialism in this country. So this is the difference, but we are not like that. We have knowledge, we have skills, and we should have to develop our skill. There is a one more example, again and again she expressed his thoughts while there is on the TV. She said that a Portado, which is her classmate, and that classmate, he has no any kind of the interest to attend the lectures, and that is why she asking, Portado, you are really bright student and you are not attend the lectures. So he replied to the Sudha Murthy, I have no any kind of interest, only I learn when there is a examination. I found during very limited period of the time, but when Sudha Murthy given the lectures at the college level and many years they could not meet with each other, but when both are meet each other, she realized that, and even Portado also saying that really our life is the skills, it is a totally basis on the skill. If in my life I learned that 4 years of the engineering,
I got or I find out whatever questions in her mind. So definitely he is not caring about that, and later course of time he paid heavy price for it. So your life is also like that. Your life journey is also like that. We should be serious. And when how many years we are serious? Only we are serious but when you pass out the 12th standard after 4 years, after 5 years. But later course of time your life is a change, totally change. And we may say that your life is changed in the which manner? To car to carpet life. Otherwise, every time we are facing the hurdles, every time we are facing the difficulties. And why these things are happening? We himself are the responsible. No one is responsible. Your parents are not responsible. Even your teachers are not responsible. You himself are responsible, and that is why when we see in the surrounding, I am personally thankful to the management. They started the AI lectures here because students realize that what is the concept of the AI, and really this today's generation we have knowledge about the AI. Student learn that, student getting the knowledge. So all these things are very important. And suppose you have no skills, so there is a no market, there is a no scope. That is why the scopes, it is only those students they have the skill. Otherwise your life is difficult, and you have to face the difficulties in your life. So at last, once again I would say that your life will be secure when you will study and do something better in your life. Otherwise every time we should have to hurdles, difficulties, and we are responsible. No one is responsible. You are himself responsible. Thank you very much. कारण ऑलरेडी जे बोलायचं होतं ते वर्षभर तुमच्या सोबत बोलून झालंय. तरी पण एक आता शेवटचा तुमचा निरोप समारंभ आहे, तर त्यामुळे तुमच्याशी 2 शब्द मी बोलतोय. तुम्हाला प्रथमतः जी येणारी परीक्षा आहे ती तुम्ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण होशालच, आणि शाळेचं नाव 100% तुम्ही मोठं करणार आहातच अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. तर वर्षभरात जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, आता त्याची परीक्षा तुमच्या समोर आलेली आहे. तर त्या परीक्षेला जाताना तुम्ही एकदम फ्रेश मूडनी गेलं पाहिजे. काही मुलं काय करतात, आता मी परीक्षा संदर्भात 2 शब्द बोलतोय, जास्त बोलणार नाही कारण उशीर होतोय आपल्याला. तर परीक्षेला जाताना बरेचशी मुलं काय करतात, परीक्षेच्या आदल्या दिवशी खूप अभ्यास करतात, पुरेशी झोप घेत नाही. हे मी 3 प्रिलिमला सारखं बघतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेला आल्यानंतर प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर त्यासाठी आपला अभ्यास आधी झाला पाहिजे. पेपरला जाताना पुरेशी झोप घ्या. पेपरला नका झोपू, आधी झोप घ्या, पुरेशी झोप घ्या, पुरेसं पाणी वगैरे प्या. त्या दिवसामध्ये डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. आणि पेपरला जाताना व्यवस्थित झोप, जेवण व्यवस्थित करा आणि अभ्यास व्यवस्थित करून जा. आणि या वर्षीची परीक्षा जशी स्वप्नील सरांनी सांगितलंय की खूप प्रमाणात टाईट होणारी, म्हणजे CCTV वगैरे असणार आहे यावर्षी. तर आपले काही मुलं KBP ला आहे, काही मुलं कन्याला आहे आणि काही मुलं SG ला आहेत. तर तुमचं लक चांगलं म्हणावं. कन्याचे टीचर्स सुपरविजन देत नव्हते, यावेळी मलिक सरांनी खूप प्रयत्न करून सुपरविजन्स आणले टीचर्सला आपल्या. पण जरी आपले टीचर्स तिथं असले तरीही तुम्हाला अभ्यासच करावा लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करा. आणि माझ्या मते इथून मागचं आपलं 95 मार्क्सचं रेकॉर्ड आहे. आता या बॅच कडून, मागच्या बॅच कडून पण अपेक्षा केलेली होती आम्ही, पण ह्या बॅच कडून ते रेकॉर्ड तुटण्याची अपेक्षा पुन्हा एकदा आम्ही व्यक्त करतोय. तर ते तुम्ही तोडशाल अशी मला खात्री. आणि पुढचे 10 दिवस, जसं मी तुम्हाला क्लासमध्ये टांग्याला जोडलेल्या घोड्याचं एक्झाम्पल सांगितलं होतं, तर त्याच्या दोन्ही साईडला काय बांधलेलं असतं, डोळ्याला टाप्स बांधलेले असतात. त्याचे कारण काय असतं, तर त्यांनी फक्त आपल्या ध्येयावरती नजर ठेवायची आहे. तसं पुढचे 13 दिवस एक्झामच्या आधीची आणि एक्झामचे जे 9 पेपर्स आहे, म्हणजे असे फक्त महिनाभर तुम्ही त्या घोड्याला डोळ्यासमोर ठेवायचंय आणि आपल्या ध्येयावरती कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करायचा आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला योग्य मार्क मिळतील.
तुम्हाला भावी परीक्षेत पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. इयत्ता 9वीचे क्लास टीचर शिंदे सर आणि चव्हाण सर, प्रथमतः या दोघांचाही मी अभिनंदन करतो आणि आपल्या स्टँडर्ड 10 चे सर्व विद्यार्थिनी आज आपण निरोप समारंभ म्हणतोय, फेअरवेल फंक्शन. इट इज नॉट दॅट वे. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. निरोप हा कधी द्यायचा नसतो आणि निरोप घ्यायचा पण नसतो. लेक्चर देत असताना सांगितलं 6 वर्ष तुमच्या आत्तापासून द्या, झोकून द्या. बाकीचं सगळं सोडा, लग्न सोडा, जागरण गोंधळ सोडा, वाढदिवस सोडा, मित्रमैत्रिणींबरोबर पिक्चरला जाणं सोडा. फक्त 6 वर्ष तुमच्या आयुष्याचे फोकस करा आणि 6 वर्षामध्ये तुम्हाला असं काही आनंद तुमच्या भविष्यामध्ये मिळेल. राहिलेले जे आयुष्य असेल ते तुमचं सुख समाधान जाईल. वाय आय एम स्पीकिंग का सांगतो की खूप असे लोक आहे ज्यांचं शिक्षण होऊन ते आज घरी आहे, त्यांना नोकरी नाहीये. आणि आपल्या देशाची कंडिशन, जॉग्राफिकल कंडिशन अशी आहे की आपल्या पॉप्युलेशनमुळे प्रत्येकाला नोकरी भेटू शकत नाही. ज्याच्यामध्ये स्किल आहे, जो स्किलफुली काहीतरी काम करेल, की स्किल लर्न करेल, त्याला जॉब भेटेल. साहेबांची कंपनी, साहेब स्किल नसल्यावर घेणार का तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना? एखादं स्किलच नाही, मला द्या, मी 10वी पास झालोय, माझ्याकडे सर्टिफिकेट पास झाल्याचं द्याल, अजिबात देणार नाही. कारण का स्किल शिवाय कुठलीच गोष्ट नाही. सगळीकडे स्किल लागतो. स्वयंपाक बनवणं, आईला पण स्किल पाहिजे. नंतर विद्यार्थी असेल तर शेती असेल तर शेतीलाच पण स्किल लागतो. आता काही शेती वेडी वाकडी चालणार नाही. त्याच्यामध्ये पीक चांगलं घ्यायचं असेल तर तुम्हाला बी कुठलं वापरायचं याची पण तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल. त्याच्यावरती कीटकनाशक कुठले फवारायचे याचं पण नॉलेज घ्यावं लागेल. इन द सेन्स मला म्हणायचं एकच आहे की तुम्हाला स्किल्ड व्हावं लागेल. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे डिग्री असून तुम्हाला शून्य व्हॅल्यू या जगात राहील. वर्षभर होतो, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायचो, पण आईसारखं वडिलांसारखं तुमच्यावरती आम्ही माया केली, फोकस केला. याच्यानंतर सगळं काय आहे ते तुमच्या हातात आहे. मी कुणाचंही उदाहरण नाही सांगत, साहेबांच्याच भाषणातून मी ऐकलेल्या गोष्टी आहे. साहेबांची परिस्थिती जी या ज्या छोट्याशा गावात, शेजारीच गाव आहे, तुम्हाला माहिती सावळ गाव, जिथे काही काळी पाणी नसेल किंवा शेती करायला अवजारं नसतील, अशा कुटुंबातून साहेबांनी, त्यांनी एक उदाहरण त्यांच्या आईचं पण सांगितलेलं आहे नाही का. भाकरी थापता थापता एक प्रश्न विचारला होता, तुम्ही ऐकलेला असेल ना भाषण. काय होता तो प्रश्न? हाताला चटका लागला होता. माणूस विसरतो, काल काय खाल्लं ते विसरतो, तेव्हा हे काय विषय नाहीये. बरोबर की नाही? हे बघा, जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर चटके बसले पाहिजे. आपल्या आई वडिलांचं ध्यान करा, स्मरण करा आयुष्यामध्ये. त्यांनी त्यांच्या आईचं ऐकलं, त्यांच्या वडिलांचं ऐकलं, आज ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे. स्वतःची चांगली अशी कंपनी आहे, स्वतःची चांगली अशी इन्स्टिट्यूट त्यांनी उभारली. आणि ते नेहमी सांगतात, मी इन्स्टिट्यूट याच कारणाने उभारली की इथे या सावळगाव आणि शिरसगाव आणि पंचक्रोशीतील गावातील मुलं यांना बाहेर कुठेतरी 20-25 किलोमीटर जाऊन शिक्षण घ्यावं लागलं असतं, म्हणून ही संस्था त्यांनी उघडली, ओपन केली. आणि या संस्थेमध्ये आज नाही म्हणता आपले 5-6 बॅच गेल्या. त्याच्यातले चांगले हिरे आपल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आहे. लाड सिद्धी सारखी मुलगी तुम्हाला माहित नसेल तर तिने टॉप केलेलं आहे. 96% तिला भेटलेले. प्राची धमाले पण आहे. असे धट आहे, रोहन धट आहे, असे असंख्य मुलं आपले ज्यांनी कष्ट घेतले, त्यांचे 100% त्यांना रिझल्ट भेटतो. की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी फक्त फोकस करा. राहिलेले 6 वर्ष फोकस करा. त्याच्यानंतर तुमची मलिक सरांनी सांगितलं, तुमचं ध्येय जर असेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकता, ध्येय नसेल तर देर इज नो व्हॅल्यू. माझं ध्येय मर्सडीज घ्यायचं साहेब, माझं ध्येय आहे. आणि मी मर्सडीज घेणार, कारण मी ठरवलेलं आहे.
ठरवलं नाही तर तुम्हाला कुठली एक भाकर सुद्धा भेटणार नाही. लॅविश अशा प्रकारची लॅब असणारे, लॅविश अशा प्रकारचे क्लासरूम्स असणारे आणि सेपरेट टीचर्स असणारे. आता मागच्या वर्षी इथे 11वीची मुलं बसलेले, त्याच्यातून एखादी मुलगी मला अपेक्षित आहे तिने तिचा अनुभव सांगायचा आहे थोड्या वेळाने माझं संपल्यानंतर. की लॅविश असं आपण करण्याचा प्रयत्न आहे. स्वप्नील सरांचं, साहेबांचं एकच आहे की तुम्ही लांब जाऊ नका. तुम्ही लांब गेले तुम्ही भरकटणार. कोपरगाव सारख्या शहरात गेले, नाशिकला गेले, पुण्याला गेले, मुलं व्यसनाच्या आहारी गेले. खटकाळे सर, मुलं बापाकडून पैसे घेतात, त्याच्या आईकडून पैसे घेतात आणि तो तिकडं पब मध्ये जातो, ढाब्यावरती जातो आणि वाईट वळणाला लागलेली मुलं आहे. आणि 2-3 वर्षानंतर बापालाच कळतं की हा माझा मुलगा 3 वर्षामध्ये फेल झालेला आहे. त्यावेळेस पस्ताव करतात, माझ्या मुलाला मी माझ्यापासून लांब पाठवलं. तीच अवस्था मुलींची आहे. म्हणून तुम्हाला सुवर्ण संधी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये तुमचं करिअर 100% घडल. खूप खूप सुंदर उपाय, म्हणजे खूप सुंदर असे प्लॅनिंग्स आहेत. कारण विद्यार्थी असेल, जास्त विद्यार्थी, तुमच्यासारखे विद्यार्थी ज्यांनी LKG ते 10वी इथे थांबलेले, तुम्हाला वातावरण माहिती आहे, तर तुम्ही ह्या इन्स्टिट्यूटचा अजून 2 वर्ष फायदा घेऊ शकतात. आणि अल्प दरात आहे, खूप जास्त फी नाही. आम्ही डोनेशन पण नाही. मागच्या वर्षीच्या मुलांना विचारा, डोनेशन नाही, कुठल्या प्रकारची फीज जास्त नाही. तुम्हाला झेपेल एवढंच तुमचं सगळं फीज असेल. तुम्हाला पाहिजे ते बुक्स साहेब अवेलेबल करून देतील. लायब्ररी अद्ययावत करण्याचा मानस आहे तुमच्यासाठी. शिक्षक अहोरात्र मेहनत करायला तयार आहे. करा, आमच्या जे मनात आहे. आम्हाला तुमचा भविष्यामध्ये जे काय व्हाल त्याच्यामध्ये तुमचा खारीचा वाटा नकोय, पण आता घडण्यासाठी तुमची आम्हाला साथ द्या. आणि आपल्या ज्युनियर कॉलेजला 11th स्टँडर्डला तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुम्ही इथेच ऍडमिशन घ्या. तुमचं करिअर इथेच घडल. आयुष्यामध्ये ही वेळ परत येणार नाही. भरपूरशा मुली आमच्या स्टँडर्ड 10च्या त्यांनी खूप असं सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि मला अपेक्षा आहे, मला काळे यशकडून अपेक्षा आहे, काळे नंतर मुलींकडून अपेक्षा आहे. 95 ची बॉर्डर 100% आपण क्रॉसच करणार आहोत. कारण की यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे. जिथं कॅपॅसिटी आहे, जिथं कॅपेबिलिटी आहे, तिथं शब्द माणूस टाकू शकतो. हे तुमच्यामध्ये गट्स आहे. लेट अस होप फॉर दी बेटर. आणि परत एकदा मी सर्व टीचिंग स्टाफचं, नॉन टीचिंग स्टाफचं, आपल्या सर्व शिक्षकांचं मी धन्यवाद करतो संस्थेच्या तर्फे. कारण की तुम्हाला घडवण्यात त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. खारीचा वाटा म्हणणार नाही, मोलाचा वाटा आहे. आणि सन्माननीय भवर साहेबांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी वेळोवेळी शिक्षकांना आणि आम्हा सर्वांना पाठबळ दिलं. आणि मी विशेष धन्यवाद स्वप्नील सरांना करेल की नेहमी बघा, कुठली गोष्ट सहज नाहीये, सोपी नाहीये. इझिली गेलं आणि मिळालं. तर या सर्वांच्या मागे हे 2 खंबीर असे व्यक्तिमत्व आपल्या संस्थेसाठी अहोरात्र झटत आहे. त्यांचीही मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने लाख लाख धन्यवाद करतो. आणि आपल्याला येणाऱ्या या 2026च्या SSC बोर्ड साठी खूप 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 आशीर्वाद. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7 शिक्षक आणि 2 खंबीर नेतृत्व इथे बसलेले वेडे माणसं आहे. या वेड्या माणसांचं तुम्ही ऐकलं आतापर्यंत आणि पुढे ऐकाल अशी अपेक्षा करून मी थांबतो. आळस आलेल्या दिसून राहिलं, सगळ्यांच्या माना खाली गेल्या. जरा टाईट बसा, एखादा आवाज द्या. भारत माता की. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेषतः वेळ दिला ते आदरणीय गणेशजी खटकाळे सर, आपले
संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय स्वप्नील सर, आपले प्राचार्य आदरणीय चौधरी सर, मलिक सर, त्याचप्रमाणे 10वीला आपल्याला ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतली, आपल्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केला ती सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघितलं, आज तुमच्या आयुष्यातला एक वेगळा टप्पा आहे हा. आपण लोअर केजी पासून 10th पर्यंत या स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, पण आयुष्याचे काही टप्पे असतात, त्यातला हा एक पहिला टप्पा आहे तुमचा, की ज्याच्यातनं आता तुम्ही 11वी 12वी असेल किंवा पुढे आपण जेव्हा जाणार आहोत, तर एक वेगळं विश्व तिकडं हे आहे. 10वी पर्यंत एक वेगळ्या याच्यात आपण होतो. याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचंय की आता बरेच मुलं मी बघितली किंवा वेगळे आगळे केस कापणं, वेगळे ड्रेस घालणं, म्हणजे फार तुम्ही शहाणे झाले, त्याचा अर्थ असा असतो. जर त्या डोक्यामध्ये काही नसल, मग आपण कसे पण केस कापले तर त्याला काही अर्थ आहे का? आपण कसं पण जर नीट नेटकं नाही राहिलं त्याला काही अर्थ आहे? तुम्हाला आयुष्यात फक्त एवढंच सांगाल मी की ज्यावेळेस तुम्ही आता 11वीला जाणार आहे, पुढं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपण जाणार आहोत, तुम्हाला सगळे मुलं भेटतील, सगळे मित्र भेटतील, जी इथं भेटली नाही पण तिथं भेटतील. कोण सिगरेट पित असेल, कोण दारू पित असेल, कोण तंबाखू खाणारा भेटल, कोण काय भेटल, सगळे भेटतील. पण त्याच्यामध्ये आपण काय घ्यायचं, आपल्या आयुष्याचं ध्येय काय हे आम्हाला पण भेटलेले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. हे सगळे प्रकार, सगळे मित्र, आणि आजही सगळ्या टाईपचे मित्र आहे आमचे, हे पण तुम्हाला सांगायला मला हरकत नाही, सगळ्या टाईपचे. पण त्यामध्ये आपण मित्राकडनं सुद्धा काय घ्यायचं, कुणाकडनं आपण काय घ्यायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. इथे जेवढी काही मुलं बसलेली आहे, आपले जे 10वीची 65 मुलं आहेत, सगळी माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आज आपण बघितलं शेतीमध्ये आपले आई वडील काय कष्ट करतात, हे कधीतरी वळून मग एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिवसभर आपले वडील शेतामध्ये किती कष्ट करतात. रात्रीची लाईट असेल तर रात्र ते पाणी भरत बसतात. ते कुणासाठी करतात? आपले आई वडील हे आपल्या मुलांसाठी करत असतात, की त्यांना एवढंच वाटतं की जे काही माझ्या नशिबात आलं, जे काही मला मिळालं, याच्यापेक्षा निश्चित माझ्या मुलाला चांगलंच मिळालं पाहिजे आणि चांगलं त्याला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या पाहिजे. हा प्रत्येक आई वडिलांचा एक मानस असतो. म्हणून प्रत्येक आई वडील आपले कष्ट करत असतात आणि आपल्या मुलांना शिकवत असतात. आपल्या मुलांना वेगळ्या वेगळ्या चांगल्या लोकांमध्ये असतील किंवा चांगल्या जगामध्ये असतील किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये कसं आपल्याला पाठवतील किंवा कसं जास्त चांगलं देता येईल, हे आपले आई वडील कष्ट करत असतात. आणि मी एक तुम्हाला एवढंच सांगाल का जो स्वप्नच बघत नाही, या फार छोटे स्वप्न बघतो, तो भिकारी असतो. ज्याला स्वप्न सुद्धा पाहता येत नाही, ज्या स्वप्न पाहायला काही लागत नाही, पण स्वप्नही पाहता येत नाही लोकांना, की मी उद्या सांग, आता सरांनी सांगितलं मला मर्सिडीज घ्यायची, 100% ते मर्सिडीज घेतील, 100% घेतील, त्यांनी ठरवलेलं आहे. आणि एक ज्या वेळेस आज आपण जर बघितलं तर आपण पॉझिटिव्ह जर काही विचार केला, पॉझिटिव्ह, तुम्हाला एखादा मित्र असा भेटला की जो फक्त पॉझिटिव्ह विचार करतो, एक मित्र असा भेटला की तो काही निगेटिव्ह विचार करतो, काही झाला तो म्हणता जाऊ दे रे, होणार नाही, ते असंच आहे, ते तसंच आहे, तो काही निगेटिव्ह विचार करतो, तर तुम्ही कालांतराने काही वेळानंतर तुम्ही पण त्याच पद्धतीने विचार करायला सुरुवात करता. खूप वेळा जर बोललं गेलं, खोटं जरी असेल, चुकीचं जरी असेल, पण खूप वेळा जर बोललं गेलं तर ते नंतर खरं वाटायला लागतं. त्यामुळे आपण एकच करा की आपण एक पॉझिटिव्ह विचार करा की नाही, मला एक स्वप्न घ्या. आज इथून जेव्हा तुम्हाला बाहेर पडायचंय, ते इथून बाहेर पडत असताना एक मोठे स्वप्न घेऊन बाहेर पडा. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना कुठलंही क्षेत्र हे छोटं नाही, कुठलं क्षेत्र छोटं नाही. पण मला जे आवडतं, मला ज्या क्षेत्रात काम करायचं, त्या क्षेत्रामध्ये मी निश्चितच चांगलं काम करेन, एवढं ध्येय घेऊन आपण बाहेर पडा.
आता आपण जर बघितलं, आपण एखाद्या मंदिरात गेलो, काही वेडे पण भेटतात, तो देव दाखवा मला, असे पण भेटतात. ह्या जगामध्ये अशी पण लोक आहे की जे म्हणतात ठीक आहे आम्हाला देव दाखवा. आपण जर त्याला म्हटलं ऑक्सिजन दाखव, तू जगतोय ऑक्सिजन वरती, जर ऑक्सिजन तुला मिळाला नाही तर तू जगणार नाही, मग तू ऑक्सिजन दाखवता येईल त्याला ऑक्सिजन. असं ऑक्सिजन पाहू शकतं कोणी? पण हे तर प्रूव्ह आहे की आपण ऑक्सिजन घेतल्याशिवाय जगू शकत नाही. मग आपल्याला हवेतला ऑक्सिजन मिळतो म्हणून आपण जगतोय. तसं एक फार मोठी शक्ती या जगामध्ये निश्चित आहे आणि त्याच्याच वरती आज हे सगळं चालू आहे. मी खूप वेळा सांगितलं, आमच्या काळामध्ये जेव्हा आम्ही 10वीला होतो तेव्हा जे आमचे टाइम होता त्याच्या कितीतरी पटीने आज जग पुढे गेलेलं आहे, कितीतरी पटीने. मी 82 साली 10वीचे पेपर दिले. त्यावेळेस जर कोणी आम्हाला म्हटलं की अमेरिकेच्या माणसाशी तर बसून आपण सहज एक समोरासमोर बोलू त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरती, तर त्यावेळेस आम्हाला ते पटत नव्हतं किंवा कोणाला ते पटत नव्हतं, कारण त्यावेळेस तशा सुविधा नव्हत्या. आज ज्या याच्यापेक्षा एक 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर सायन्स कुठे पुढे गेलेला असेल, अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, हाताळायला मिळतील. आणि मी नेहमीच सांगतो की ज्या गोष्टी आज मोबाईल सारखी गोष्ट आहे की ज्या मोबाईल मधनं आपल्याला फायदा आहे तर त्या फायद्यापेक्षा तोटे पण आहे. मग आपण ठरवा त्याचा फायदा घ्यायचा की तोट्याच्या गोष्टी आपण घ्यायच्या, कशाच्या आहारी जायचं. मोबाईल हातात घ्यायचा आणि आपण 4-4 तास काय तर रील पाहत बसायचे. ज्यांनी रील बनवले त्यांनी करोडो रुपये कमवायचे आणि आपला वेळ घालून काय करतोय, रील बघतोय. त्या रील नुसार तू आडव्या तिडव्या उड्या मारतो, आपणही प्रयत्न करतो उड्या मारायचा, आपणही तसे कपडे घालायचा प्रयत्न करतो, कोण काय. म्हणजे ते त्याच्यावरती पैसे कमवत असतात आणि आपण आपला वेळ वाया घालवत असतो. हे आपण फार बारकाईने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही गोष्ट त्याच्याकडनं आपल्याला फक्त पॉझिटिव्ह घ्या, चांगल्या गोष्टी घ्या, ज्या वाईट गोष्टी असतील त्या तिथं सोडून द्या. आणि निश्चित या शाळेच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल का ज्यावेळेस आमची 10वी झाली, मला 10वीला फक्त 52% मार्क्स, कारण त्यावेळेस काहीच सुविधा नव्हत्या. तुम्हाला हे पटणार नाही की त्यावेळेस बऱ्याचशा घरांमधील लाईट सुद्धा नव्हती. दिवे लावायचे आणि त्या दिव्यांवरती अभ्यास करायचा. 80-82चा आमचा जो कालखंड होता, इथून कोपरगावला जायला फक्त सकाळी एक बस होती आणि दुपारी एक बस होती. त्या जर बस हुकल्या तर आम्हाला एकतर सायकलवर जावं लागायचं आणि बरेच लोक पायी पण जायचे. तुम्हाला पटणार नाही, आम्ही 12-12 किलोमीटर त्यावेळेस सायकलवर जायचो. कॉलेजला SHM ला जायचो. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी इंजिनिअरिंगला सुद्धा सायकलवर जायचो. आज ती गोष्ट राहिलेली नाही. तुम्हाला सुविधा मिळालेल्या आहेत आणि मग काहीतरी आपण करण्याची एक धडपड ठेवा. तुम्ही एकदा फेल जाशाल, दोनदा फेल जाशाल, तीनदा जाशाल, चौथ्यांदा तुम्ही 100% सक्सेस होता. अपयश यशाची पहिली पायरी म्हणता. एखादा अपयश आलं तर त्याला कधी घाबरू नका. त्याच्यातनं आपल्याला शिकायचं असतं. आपल्याला का अपयश आलं हे आपल्याला त्याच्यामधनं बारकाईने सगळं निरीक्षण करायचं असतं आणि परत पुढे जायचं असतं. लांब उडी मारायची असली तर आपल्याला 4 पावलं पाठीमागं जावं लागतं. याचा अर्थ आपण पाठीमागं गेलेलो नाही, तर आपल्याला लांब उडी मारायची म्हणून आपण पाठीमागं गेलेलो. खूप काही आहे. तुम्हाला आता सरांनी सांगितलं, कदाचित तुम्हाला खरंच वाईट वाटलं असेल. आणि वस्तुस्थिती काही मुलं हेच म्हणत असतील, हे काय बडबड करून राहिले, आम्हाला जायचंय. अशी पण मुलं आहेत. काही सिन्सिअरली असतील, ज्यांना आयुष्यात काही चांगलं करायचंय, अशी पण मुलं आहेत. जे काही टाइमपास म्हणून चालतात की ज्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय कळलं नाही. आपण जन्माला आलो कशाला, अशी काही लोक आहेत समाजामध्ये की जन्माला आल्यानंतर ते या जगातनं जाईपर्यंत त्यांना कळलंच नाही मी कशाला आलो, मला काय करायचं होतं, हेच कळत नाही लोकांना. ध्येय घ्या की मला माझ्या आई वडिलांसाठी काही करायचं आहे, मला माझ्या गावासाठी असेल, माझ्या मित्रांसाठी असेल. आज जर बघितलं, आमचे प्रयत्न हे प्रचंड आहे की आम्हाला असं वाटतंय की त्याचं कारण एवढंच आहे की
आपण जर पाहिलं, ज्योतिराव फुले असतील त्यावेळेस त्यांनी शाळा काढल्या, त्यावेळेस त्यांना सुद्धा फार लोकांनी कोणी शेण मारलं, कोणी वेड्यात काढलं, कोणी काय बोललं, कोण काय बोललं. त्याचं महत्व आज आपल्याला कळालं. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ह्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळेस त्यांनी हा नाही विचार केला. आमच्यासाठी आम्ही बघितलं, कोल्हे साहेब असतील, कोल्हे साहेबांनी 82-83 साली डिप्लोमा काढला होता. त्या डिप्लोमाला जशी आपल्याकडे काही मुलं आल्यानंतर सुरुवातीला आपल्याकडे पण सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तशी सुविधा ज्यावेळेस आम्ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं 83ला, तर आमचं कॉलेज एका ठिकाणी व्हायचं लेक्चर, एका ठिकाणी आमचे ड्रॉइंग पिरियड व्हायचे, एका ठिकाणी वर्कशॉप राहायचं, आणि कोपरगाव पासून तर त्या स्टेशन पर्यंत आम्हाला सायकलवर यावं लागायचं. म्हणून आम्ही कोपराव तालुक्यातली सगळी मुलं होती, थोडी ऑड बॅच आमची चालू झाली होती, आणि 70% मुलं जवळजवळ आमची कोपरगावातली होती. तर त्याच्यामध्ये पुढाऱ्यांची पण मुलं होती बरीचशी. तर एक 4 महिने झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं, त्यातले 2-3 जरा जास्त हुशार होते, असं ठरवलं की आपल्याला सुविधा मिळत नाही, आपण कॉलेज बंद करून टाकू. डिप्लोमाला असताना एक 4-5 महिन्यानंतर आम्ही कॉलेज बंद करून टाकलं. त्यावेळेस 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आणि 4थ्या दिवशी कोल्हे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांना मिटिंग हॉलमध्ये बसवलं, आणि त्यावेळेस माने म्हणून आमचे सेक्रेटरी होते. त्यांना सांगितलं, माने आत्ता गावात जाय, जेवढं मोठं कुलूप असेल तेवढं कुलूप घेऊन ये आणि त्या कॉलेजला लावून टाक. आणि साहेब म्हणले, मला कॉलेज चालवायचं नाही, काय म्हणणं आहे तुमचं, चला निघा. काय बोलणार आहे, कोण सगळ्यांची पंचित झाली, आता काय. नंतर साहेबांनी सांगितलं की बाबांनो, मला पण माहिती तुम्हाला त्रास होतो, की सुरुवात आहे, सुरुवातीला सगळं काही रोपटं लावलं लगेच त्याला आंबे येणार नाही. आपण कॉलेज चालू केलेले आहे, आणि ते संजीवनी कॉलेज आज कुठे आहे आपण पाहतोय की आज जवळजवळ 15-20 हजार मुलं तिथं शिक्षण घेत आहेत. आणि त्याच कॉलेजचं तुम्हाला पटणार नाही, लंडन मध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, बाहेरच्या देशामध्ये सुद्धा मुलांचं तिथं गेट टुगेदर झालं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या कॉलेजची एवढी मुलं आहे, 400-500 मुलं एका देशामध्ये आहे, आणि ती मुलं एकत्र येऊन त्यांनी गेट टुगेदर तिथं साजरं केलं. तेच कॉलेज आज कुठे गेलं. तुम्ही एवढंच सांगतो की ध्येय घेऊन निघा, ध्येय वेडे व्हा, आणि जे लोक ध्येय वेडे असताना तीच लोक काहीतरी करत असतात. ध्येय वेडे, त्यांना कोणाचीच काही घेणं नाही, माझं ध्येय मला हे करायचंय, ती लोक निश्चित आयुष्यात काहीतरी करत असतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल जर सिरियस नाही झाले, सरांनी सांगितलं, कदाचित तुम्हालाही मुली मिळणार नाही. मागच्या बॅचेस जर आपल्या शाळेतल्या बघितल्या तर पहिल्या 5 मुली आहे आणि शेवटचे 5 मुलं आहे. शेवटचे जे 5 आहे ना ते मुलं आहे, आणि पहिल्या 5 मुली. म्हणजे असे एकदम सिरियसली अभ्यास करून राहिला, त्यांना त्यांचं कळू राहिलं की आपल्याला अभ्यास केल्याशिवाय जमणार नाही. हे आपण जर तुम्ही हे लोक जर सिरियसली घेणार नसेल तर निश्चितच हा कुठेतरी धोक्याची घंटी आहे. आम्ही आमचं सांगायचं काम करतो. 2 चांगल्या गोष्टी कशा सांगता येतील, का सांगतो, तर तुमच्यापेक्षा 4 पानकळे आम्ही जास्त बघितलेले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे. आयुष्यामध्ये चालत असताना फक्त एकच सांगेल, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्हाला जर आयुष्यामध्ये समोरच्याला रिस्पेक्ट देता आला तर समोरचा निश्चित तुम्हाला रिस्पेक्ट देईल. आपण कोणाशी बोलताना बोललो, काय दादा काय चाललं, आणि आपण आरोग्य काय चाललं, तर तो त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडने तुमच्याशी तो पण बोलेल. काय होईल, आपण जर एखाद्याला म्हटलं दादा काय चाललं, दादा मला थोडी हेल्प करा, तर तो तुम्हाला मदत करेल. पण तुमची जर टंग चुकीची आली, तुमची भाषा बदलली, तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने लोक तुमच्याशी आरोग्यांशी वागतील. पण आयुष्यात हे पण लक्षात ठेवा की आपण कोणाशी वागत असताना रिस्पेक्टफुली बोला. छोटा असू देत, मोठा असू देत. बोलायला तर काही पैसे लागत नाही, त्याला कुठं पैसे लागतात, काही लागत नाही त्याला. आपण रिस्पेक्ट द्या, समोरचा 100% तुम्हाला रिस्पेक्ट देईल.
चांगले संस्कार काय म्हणतो आपण, की आता सरांनी सांगितलं की आपल्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. कोणते आई वडील असताना ज्यावेळेस तुम्ही त्या याच्यात जाशाल तेव्हा तुम्हाला कळल की कोणत्या आई वडिलांना एवढंच वाटतं की माझी मुलं खूप चांगले शिकावे, माझे मुलं खूप चांगल्यापैकी उंच याच्यावरती जावं, एवढंच आईबापाची इच्छा असते. आईबापाची मुलाकडनं काहीच इच्छा नसते. फक्त माझा मुलगा मोठा झाला, माझी मुलगी मोठी झाली, आणि तेच आईबापाला पाहायचं असतं. उद्या जर माझी मुलगी आयच झाली तर त्या बापाला जो काही आनंद झालेला असतो तो फक्त त्या बापालाच माहित असतो, तेव्हा फक्त त्या आईलाच माहित असतं. त्याच्यामुळे आपण काही करत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना कमीत कमी आपल्या आई वडिलांचं स्मरण ठेवा. त्यावेळेस तुम्हाला कळल की हे आपण करतो हे चुकीचं करतो. त्यांनी तुमच्यासाठी त्यांचं आयुष्य खर्ची घातलेलं असतं, सगळं काही तुमच्यासाठी असतं. आणि मी सांगितलं की सगळे अनुभव तुम्हाला येतील, त्याच्यातनं जे चांगलं आहे ते घ्या, जे वाईट आहे सोडून द्या. आपल्याला कळतं चांगलं वाईट हे तुम्ही कळण्या इतपत मोठे झालेले आहात. मग तुमचं चांगलं कशात आहे हे शिका. जर समोरचा एखादा मित्र वाईट वागत असेल तर आपण सोडून द्या त्याला, त्याला सुधारण्याचाही प्रयत्न करू नका, तो तुम्हाला सुधरूच देणार नाही. असे पण आहे, गेली 20-30 वर्ष आमचे पण मित्र आहे असे, ते सुधारलेच नाही. त्याला सुधारित बसण्यापेक्षा आपण आपला मार्ग हे करा, आणि आपल्याला कसं पुढे जाता येईल आपण पुढे जा. परीक्षेच्या याच्यामध्ये सरांनी सांगितलं की टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, पेपरचं दडपण घ्यायचं नाही. एकदम फ्री माइंडने तुम्ही पेपरला जायचं. जो वर्षभर अभ्यास आपण केलेला आहे, तुम्ही जर गोंधळात गेले, टेन्शन मध्ये गेले, तर तुम्हाला जे काही येतं ना ते पण तुम्ही विसरून जाशाल तिथं. त्या 2 तासात 3 तासामध्ये ते पण तुम्हाला आठवणार नाही. नंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर मग आठवतं, अरे हा क्वेश्चन मला येत होता पण मी लिहिला नाही, माझे मार्क्स गेले. एकदम शांत, कीप अँड क्वाइट पेपरला जायचं, म्हणजे काय फार टेन्शन घेऊ नका. आणि निश्चितच सरांनी सांगितलं की मागचा 95चा आपला हायेस्ट होता, त्याच्यापेक्षा निश्चित आपला हे वाढल. आणि आपल्या शाळेने नेहमीच आपले शिक्षक असतील बघा, आपले शिक्षक जे आहेत इतके प्रचंड काम करतात ही लोक, प्रचंड तुमच्यावर रागवतील, बोलतील, पण तुमचं चांगलंच व्हावा हीच त्यांची काय मनोमनी इच्छा असते. आणि काय तुम्हाला बेस्ट देता येईल हेच तुम्ही ते प्रयत्न करत असता. आणि ह्या ज्या मागच्या 5 बॅचेस झालेल्या आपल्या गुरुदत्त मधनं ज्या 10वीच्या बाहेर पडल्या, तुम्ही जर याचा अभ्यास केला तर पहिला 95-94 येतो, तर शेवटचा आपला 60-65 पर्यंत असतो, म्हणजे फर्स्ट क्लास मध्येच असतो. त्याच्या खाली मुलं नाहीये. म्हणजे निश्चित मुलं अभ्यास करतात. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये फार टॅलेंट आहे, ते टॅलेंट वाया घालू नका. चांगल्या गोष्टीमध्ये त्याचा फोकस करा. आजही आपल्या शाळेतले जर मुलं बघितले ना, अशी मुलं आहे ना, मी सांगितलं प्राची ढामाले, तिने मला लगेच मार्कशीट पाठवलं. सिद्धी लाड मार्कशीट पाठवलं. त्यांची एक्झाम झाल्या, त्यांनी मार्कशीट एकीला 94% आहे, एकी 96 आहे. म्हणजे दोन्ही सांगितलं की आम्ही क्लासमध्ये फर्स्ट आहे. मयूर गुंडा असेल, तो भेटल्यानंतर तो सांगतो सर मी पहिला आलो 12वीला KGS ला. आनंद वाटतो ना, आपली मुलं आहे. आणि आपली मुलं मोठी झालेली, निश्चितच आम्हाला त्याच्यात आनंद असतो की तुम्ही खूप मोठे व्हा. त्याच्यामध्ये निश्चित त्या दिवशी आम्हाला खूप आनंद झालेला असेल. फक्त एकच सांगतो की चुकीच्या गोष्टी असतील तर सोडून द्या, चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह विचार करा. आणि मी सांगितलं जर तुम्ही कायम पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चित तुमचं थिंकिंग सुद्धा पॉझिटिव्ह राहील. परत एकदा तुम्हाला मी येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, आपल्या स्कूलकडनं, आपल्या गुरुदत्त परिवाराकडनं. आणि ज्या शिक्षकांनी 10वी मध्ये तुमच्यावरती जी मेहनत घेतली वर्षभर, निश्चित तुम्ही त्याला एक सन्मानपूर्वक असे मार्क्स पाडून त्यांना एक गुरु भेट म्हणून द्याल, एवढीच मला अपेक्षा आहे. आणि परत सर्वांना मी शुभेच्छा देतो. प्रश्न पडले, काही अडचणी आल्या तर मला पण फोन करता. मध्ये 1-2 मुलांना प्रॉब्लेम्स झाले होते, पण ते आपल्या शाळेचे आहे. निश्चित मी स्वतः जाऊन तिथं त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले.
आणि तुम्हाला सुद्धा जर कधी आयुष्यात वाटलं की आपल्याला काही अडचणी आल्या, निश्चित तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आपल्या शाळेशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही नेहमी तुमच्यासाठी अहोरात्र तयार आहोत. आणि तुम्ही चांगल्यातले चांगले विद्यार्थी हो, चांगल्यातले चांगले तुम्ही शिक्षक, आपलं माणूस म्हणून या जगामध्ये मोठं नाव कमावं, एवढीच आपल्याला शुभेच्छा. आणि 10वीच्या पेपरसाठी परत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. सर्वप्रथम मी डॉक्टर नाहीये, पण मला एक गोष्ट कळते की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं कंबर दुखतंय. ठीक आहे, तर ध्यान द्या इकडं. 31 ऑगस्ट 1992, आधी भाषण जोर करण्याच्या अगोदर साहेब, मला भाषण करण्याची आणि अशा ओपन मंचवरती भाषण करण्याची सवय नाहीये. हा, तर मी लेक्चर पण नाही देणार आज. असं समजा की तुमच्या घरामधला एक सदस्य तुमच्याशी थोड्या वेळ बोलणार आहे आणि मला हे एकदम स्पष्टपणे जाणवत आहे की ऑलरेडी इतका स्पॅन गेलेला आहे की तुम्ही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. बरोबर नाही? पण हे ध्यानात ठेवा, मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलल. मनस्थिती बदलली तर ठीक आहे, तर थोडा वेळ आता फक्त काय करा, जी ऐकण्याची मनस्थिती नाहीये ती ऐकण्याची मनस्थिती करा. आता तुम्हाला सर कशासाठी करायची, तुम्ही काय सांगितलं परत एकदा सांगा मला. मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदल, आणि परिस्थिती बदलायची की नाही आपल्याला. ठीक आहे, तर थोडी ऐकण्याची मनस्थिती ठेवा. थोडं इंट्रोडक्शन देतो माझं. 31 ऑगस्ट 1992 काय असेल मित्र? 31 ऑगस्ट 1992. लावर डोकं थोडस. काय वाटतं तुम्हाला 31 ऑगस्ट 1992 काय असेल सर? काय असेल? हा बरोबर, काय माझी बर्थ डेट आहे. आणि कारण तुमची तर नसणार आहे 1992 100% माहिती आहे. बरोबर आहे. तर काय झालं 1992 मध्ये एक खूप चांगला प्रकार घडला बघा. इंटरेस्ट आहे तुम्हाला, ऐका, बारीक ध्यान द्या. काय झालं तर ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सण असतो. थोडं बोला बरं माझ्याशी, मी शिक्षक आहे, थोडं कम्युनिकेट करू आपण, थोडं फ्रेश राहाल मग तुम्ही. काय होतं, अर्ध्या भाषणामध्ये तुमचं ध्यान माझ्याकडे नसणार आहे. काहीतरी वेळ काढण्याची कामं नाही करायची आपल्याला पुढचे 10 मिनिटं. कारण मी एक विद्यार्थी दशेतून गेलेलो आहे. लोक येतात, खूप बोर मारून जातात, आहे की नाही. फक्त कंबर जे असतं आपलं ते आपल्याला सांगलं असतं उठायचंय, घरी जायचंय. ठीक आहे, तर 2-5 मिनिटं बोलूया, फक्त कम्युनिकेट करूया. कारण टीचिंग असं प्रोफेशन आहे, याच्यामध्ये दोन्ही जण बोलले पाहिजे, शिक्षकही बोलला पाहिजे आणि विद्यार्थी बोलला पाहिजे. ठीक आहे, ध्यान द्यायचंय. कसं ध्यान द्यायचंय? बारीक ध्यान द्यायचंय. कसं ध्यान द्यायचंय बोला पटकन. सांगा मग, किती बोट आहेत? किती बोट आहेत? बरं, जो बोलला ना तो 5 बोट आहेत, तो माझा विद्यार्थी आहे. तो माझ्याकडे क्लासला होता. तो काही खूप हुशार नाहीये, मला माहिती आहे, त्याला ती ट्रिक माहिती आहे. बोला, बोट किती आहेत? मी तुम्हाला हे नाही विचारलं की किती बोट वर आहेत. 3 बोट वर आहेत आणि 2 बोट खाली आहेत. बोट 5च आहेत. हे हा फरक आहे लक्ष देणं आणि बारीक लक्ष देणं. समजलं की नाही समजलं? साधं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. साहेब होते जे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते, त्यांनी शेवटी जाता जाता खूप चांगलं लेक्चर दिलं आणि शेवटी बोलले की हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, जर तुम्हाला जीवनामध्ये काय अडचण आली तर याच्यावरती फोन करा. असं कधी सांगितलं त्यांनी? भाषणाच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि परत प्रश्न विचारा लगेच त्याच सेकंदाला, किती जणांना माझा मोबाईल नंबर ध्यानात आहे? याच्यावरती जवळ आम्ही स्टेप हॉलमध्ये 200-250 लोक होतो. फक्त 2 ते 3 मुलांना, त्याच्यात मी पण नव्हतो, तो मोबाईल नंबर सांगता आला. का सांगता आला माहिती का? कारण ते 2 ते 3च मुलं होते अख्खे 220 मध्ये जे त्यांचं भाषण काय करत होते, ऐकत होते. आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस म्हणजे मला पण खूप गिल्टी फील झालं की जे 2-3 मुलांनी जे आन्सर दिले हेच मुलं पुढे इंजिनिअरिंगला नंतर नोकऱ्या करण्याच्या लायकीचे आहेत, बाकीचे त्या लायकीचे नाहीत. असं का बोलले ते? आता तुमची परिस्थिती बघा, तुमच्यातले 90% असेच बसलेले आहेत. हा माणूस आलेला आहे बाबा, काहीतरी प्रवचन देणार, 10-15-20 मिनिटं आपण याला झेलूया आणि काय करूया, घरी जाऊया. असे भाषण मित्रांनो तुम्ही खूप ऐकले, याने जीवनामध्ये काही बदल होत नाही. मी पण विद्यार्थी दशेमधून गेलेलो आहे. आम्ही पण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो. 2, 2.5, 3 तासाच्या भाषणामध्ये तेच पॉइंट असतात, तोच बोरपणा वाटतो, जीवनामध्ये बदल होत नाही. खूप कीर्तन ऐकायचे नसतात. एक कीर्तन जर तुम्ही मन लावून ऐकलं तर जीवन बदलतं. खूप भाषण ऐकायचे नसतात. ते 10 मिनिटं मी तुमच्याकडे मागतोय. किती मिनिटं मागतोय? आणि एवढं मला माहिती की तुमचं कंबूर तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, 10 मिनिटं दम काढू शकता की नाही? मग मला सांगा, 10 मिनिटं माझ्याकडे ध्यान देणार की नाही देणार? तर मी भाषण करतो, अन्यथा नाही करत. ध्यान देणार? ठीक आहे. परत एक सांग, किती बोट आहेत? 5 बोट आहेत. आता तुमचं माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. तर काय झालं,
31 ऑगस्ट 1992 मध्ये महाराष्ट्रामध्ये ऑगस्टमध्ये भाद्रपद महिन्यात एक सण असतो. कुठला सण असतो मित्रा? बोलायचं, प्रत्येकाने बोलायचं. कुठला सण असतो ऑगस्ट मध्ये? बोला बोला, पटकन बोला काहीतरी. अजून ऑगस्टच्या शेवटी असतो. 31 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट संपलाय आता. हा बरोबर. काय अहो बैल पोळा जन्मतारीख आहे माझी. ठीक आहे काय हरकत नाही. अजून काहीतरी असतं भाद्रपद शेवटी, महिना अखेर असतो. वागा ती किती भारी सण सांगितलं तरी महिना अखेर असतो. तर मराठी कॅलेंडर नुसार तिथीनुसार गणपती बसत असतात. काय होत असतात? आणि ऑगस्ट मध्ये त्याच महिन्यामध्ये त्याच दिवशी लोक गणपती आणत होते. माझे घरचे मला आणत होते. आजोबा म्हणे तो बघा आला गणपती. आणि तेव्हापासून माझं नाव पडलं काय? गणेश. काय नाव पडलं? आता मला सांगा, हे जे नाव आहे हे तुम्ही पाठ केलं की कशाच्या तरी संदर्भात ध्यानात ठेवलं? कशाच्या तरी काय केलं? संदर्भात ध्यानात ठेवलं. एक शिक्षक म्हणून शिक्षकावर ही जबाबदारी असते की विद्यार्थ्यांना कन्सेप्ट सांगताना असे रंगवून सांगायचे असतात की त्यांना ते समजतील, ते मगअप नाही करणार. सर म्हटले, आता मी थोडस पर्सनली काही गोष्टी बोलणार आहे आणि मी वेळ घेणार आहे कारण मी बराच वेळाचा वाट बघतोय. ठीक आहे. तर सर काय म्हटले की बऱ्याचशा 5 मुली बहुतेक टॉपर आहेत आणि शेवटून 5 मुलं आहेत. मुलं टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या बाजूने आहे. सांगतो परिस्थिती. मला 5वीला 56% सर. किती टक्के आहेत? माझ्यावर बोलायचं, प्रत्येक जण बोला पाहिजे. 6वीला किती टक्के आहे? तुमचा बदला घ्यायचा आहे मला आता. 6वीला किती टक्के आहेत? 5वीला 56% आहेत, 6वीला 68% आहेत. 5वीला 6वा नंबर आहे, 6वीला 5वा नंबर आहे. राहील जाणार तिथपर्यंत. 8वीला 88% आहेत. आणि 8वीला गेल्याच्या नंतर एक करंजीचे आगवण सर होते, ते राजदूत गाडीवर द्यायचे. तुम्हाला राजदूत गाडी माहित नसेल, साहेबांना माहित असेल. माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. ते काय करायचे, ते आधी पाणी भरायचे शेतामध्ये, राजदूतला किक मारायची, शाळेत जायचे. मग आम्हाला पाणी बाजू मारायचे. प्रॉब्लेम काय आहे की दहीगावच्या शाळेमध्ये माझ्या वडिलांचा 10वीला नंबर आलेला आहे. त्यांना 10वीला 75% होते त्या काळामध्ये. आता सरांचं जेव्हा डिप्लोमा मी ऐकत होतो, माझ्या वडिलांचा डिप्लोमा राहून गेला सर, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे शिकू नाही शकले. पण ते 10वीला केंद्रात प्रथम होते. म्हणजे माझे वडील 10वीला फर्स्ट रँकर आहेत. आणि माझं सौभाग्य म्हणा की ते सर गणिताला माझ्या वडिलांनाही शिकवले होते आणि मलाही शिकवले होते. ते होते करंजीचे आगवण सर. कोण होते? मग त्यांनी काय केलं, 17चा पाढा विचारला मला 8वी मध्ये आणि मला तो काही सांगता आला नाही, कारण मी बी तुम्ही सारखत होतो. क्लासमध्ये बसले निवांत बसायची शेवटच्या बेंचवरती, काही टेन्शन घ्यायचं नाही. येताय बोर मारताय जाताय, जाऊ द्या, सॉरी, आहे की नाही. हा पॅटर्न होता माझा. काय केलं त्यांनी, 17चा पाढा विचारला, पुढे घेतलं, एक दिवस नाही सांगता आला, तसं बेल्ट मध्ये असे 2 बोट घातले, टेबलवरती पाडला, अर्धा तास खूप हाणलं, खूप सेवा केली, अर्धा तास खूप सेवा केली. हे का सांगतो याचा रेफरन्स देईल बरं पुढे तुम्हाला. तुमचं बदला घ्यायचं आहे हो की नाही? घ्यायचं आहे की नाही? हा, माझ्या बरोबर आहोत तुम्ही बोलले पाहिजे. ठीक आहे. 8वीला गेल्याच्या नंतर ते मला एक शब्द बोलले सर, आता थोडं मराठी भाषेत, थोडं खालच्या भाषेत. ते म्हणले की तुझी लायकी नाही म्हणे. काय नाही आहे? लायकी नाही. तुझं बाप बघ म्हणे कोणत्या लेवलचा आहे. तुझ्या बापाचा त्या काळामध्ये केंद्रामध्ये पहिला नंबर होता आणि 75% त्या काळामध्ये, म्हणजे आजचे 120%. आजचे किती? आणि ते त्या दिवशी एक दिवस मला फील झालं की सर काहीतरी आपल्याला जीवनामध्ये वाईट बोलले, आहे की नाही. मुलींनी देखत बोलले, जरा जास्तच वाईट वाटलं. 7वीला 78% होते, 9वीला 88% फर्स्ट रँक, 10वीला 91%. मी सवनसर केंद्रामध्ये 91% आणणार. मी स्तुती करत नाही, मी फाईल आणली त्याच्यामुळे. कारण लोकांना असं वाटतं मी ज्यावेळेस टक्केवारी सांगतो हा फेकतोय की काय, म्हणून मी एकदा सरांशी कन्फर्म केलेलं आहे. सर केलंय की नाही? हे सगळे रिझल्ट सरांनी कन्फर्म केले, स्वतः मोठ्या साहेबांनी कन्फर्म केले. त्याच्यामुळे मी आता बिंदास सांगू शकतो, 10वीला श्री वीरभद्र विद्यालयामध्ये 91% पाडणारा मी पहिला विद्यार्थी होतो. म्हणजे 10वीला फर्स्ट रँक आहे. आणि आमच्याही शाळेमध्ये पहिल्या, तुमच्या तर 5 यायच्या, आमच्या 10 मुली असायच्या. तुमच्या तरी पहिल्या 5 आहे, आमच्या 10 कारण मुलं इतके म्हणजे वाया गेलेले होते. कधी आमच्याकडे एक सर म्हणायचे बेळ बांधाय सुद्धा लायकीचे नाही. आणि मी त्यांच्यापैकीच एक होतो.
हे कशामुळे होतं नेमकं? असं काय केलं असेल आगवण सरांनी माझ्या बरोबर? अजून एक, 12वीला एनपीपी कॉलेज जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा माझं दुसरं वर्ष होतं, कॉलेजला बिल्डिंग नव्हती. आबांनी स्वतः घरी येऊन माझं ऍडमिशन केलेले. 12वीला त्या काळचे 80% फर्स्ट रँक, 12वीला सुद्धा काय पहिला नंबर, 10वीला सुद्धा पहिला नंबर, रिझल्ट चेक आहे ऑलरेडी. आणि इंजिनिअरिंगला ओव्हरऑल 72% आहे. स्वतः कोले साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे. पेपरात फोटो आलेला आहे माझ्या साहेबांबरोबर, मोठ्या साहेबांबरोबर. ते इंजिनिअरिंगला आहे 72% फर्स्ट रँक. मग असं काय केलं आगवण सरांनी माझ्या बरोबर की जो विद्यार्थी 7वी 8वी पर्यंत खूपच वाया गेलेला होता, तो 9वी पासून जो स्टार्ट झाला तो इंजिनिअरिंगच्या एंडिंग पर्यंत फर्स्टच रँक होती. सरांनी माझ्यावर काहीच नाही केलं. मला मनाची लाज वाटली. काय वाटली? काय फरक असतो हुशार विद्यार्थ्यांमध्ये आणि मठ्ठ मुलांमध्ये? मठ्ठ शब्द वापरतोय, सिरियसनेसचा फरक असतो. कशाचा? सिरियसनेसचा. या भाषणामध्ये सुद्धा आता असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे बारीक ध्यान देऊन ऐकताय, असे बरेच विद्यार्थी ज्यांना काहीच घेणं नाही हा माणूस काय बोलतोय. बस तेच विद्यार्थी जे बारीक ध्यान देत आहे या वाईट परिस्थितीमध्ये, तेच पुढे जाऊन काहीतरी करणार आहे. हे लिहून घ्या माझ्याकडून आता. ते बाकी जे आहेत ना ते म्हणतात 2.5 तास झाला, खूप बोर होतंय, कंबर दुखतंय, कधी यांचा कार्यक्रम संपतोय. अरे शेवटचा दिवस बाळा तुम्ही शाळेचा, उद्या नाही म्हणणार तुम्हाला ते पडद्या म्हणून. इथं आता बसताय तर बसून घ्या, उद्या बसण्याची संधी नाही. मी तर म्हणतो संध्याकाळपर्यंत बसून राहा, कारण एकदा शाळा संपली का जीवन संपलं. 11वी 12वी पासून जे काही आता जाऊ दे, समजून घ्या तुम्ही, जीवनाचं होतं ते कोणाच्याच बाबतीत होऊ नये. अरे समजले का? खरं जीवन 10वी पर्यंत, खरं जीवन कुठपर्यंत आहे? 10वी पर्यंत आहे. आणि माझी मुलगी या शाळेत टाकण्याचं कारण होतं, माझा क्लास शारदा इंग्लिश मिडियम शेजारी आहे, माझे सगळे सर लोक पण ओळखीचे. माझे सासरे मला म्हटले की तू सेंट मोनिकाला टाक. त्यांनी टाकली पण होती LKG ला, मी परत LKG ला काढून इथं टाकली तरी. मग सासरे मला बोलले, इथं मी एकुलते एक जावई आहे आणि मला मुलगी पण एकुलते एक आहे, ती पण लाडकी आहे, हिला इथं टाक म्हणे वैजापूरला सेंट मोनिकामध्ये, आपण हिचं शिक्षण सगळी जबाबदारी मी घेतो. मी त्यांना एकच लाईन बोललो होतो, शहरामध्ये चांगलं शिक्षण भेटत असेल पण शहरामध्ये फक्त शिक्षण भेटतं, ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि संस्कार भेटतात. आणि मला मुलीला शिक्षणात थोडी इकडे तिकडे झाली तरी चालेल, पण संस्कारात इकडे तिकडे होता कामा नाही. म्हणून ती इथंच आहे आणि 12वी पर्यंत साहेब तुमच्याकडेच. म्हणजे तुम्ही इथून फक्त शिक्षण घेऊन जात नाही. त्यांना ठीक आहे, तुम्हाला 90% पडतील, त्यांना 90% पडू द्या, पण तुमच्या त्यांच्या त्या गोष्टीचा फरक आहे. बोला काय? त्यांच्याकडे फक्त काय आहे? शिक्षण आहे. तुमच्याकडे काय आहे? शिक्षण आणि मग संस्कार कोणी दिले? शिक्षकांनी दिले. म्हणून शिक्षक हे आपली आई असतात. का असतात? अरे कळलं की नक्की? मग आता लक्ष द्या, काय गरज आहे 10वीची. मी आता भाषणाची 3 टप्प्यात भाषण संपवतो, कारण ऑलरेडी खूप वेळ गेलेला आहे. पहिली गोष्ट काय, हुशार विद्यार्थी आणि मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये कशाचा फरक असतो? बोला पटकन, कशाचा फरक असतो? सिरियसनेसचा. हुशार विद्यार्थी जीवनात कुठली परिस्थिती देऊ द्या, त्याचं म्हणणं असतं की आज जो अभ्यास दिलाय तुम्ही करणार म्हणजे करणार. मोठा विद्यार्थी काय, बघू परवा बघू, ते चिमणी आणि कावळीची गोष्ट माहिती असेल तुम्हाला. ते कावळे म्हणजे मोठे विद्यार्थी आणि ते हुशार म्हणजे चिमणी. समजले तुम्हाला इथपर्यंत? मग इथून पुढे 10वीला जे होईल ते होईल. मी प्रॅक्टिकली बोलणार माणूस, बरं, चांगलंच होईल. जे होईल ते होईल आणि चांगलंच होईल. 11वी 12वी गोष्ट ध्यानात ठेवा. काय करा, ज्या दिवशी सरांनी अभ्यास दिला त्या दिवशी कंप्लीट करा. ही सिरियसनेस जेव्हा तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही पण हुशार होशाल. असं काही नसतं टॉपरकडे की त्याचा मेंदू खूप वेगळा असतो, असं काही नसतं. फक्त कशाचा फरक असतो? कारण असं आहे न्यूटनचा 4th लॉ, सिरियसनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सक्सेस. समजलं काही? काय? हा, म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो सिरियस व्हा, नाही तर एक दिवस सिरियस होऊन जावं लागेल. काय पूर्ण सिरियस होशाल. अरे समजलं की नक्की? मग का गरजेचं आहे? भाषणाचे 3 टप्पे आहे का? 10वी का गरजेची आहे? पुढचे 15 मिनिटं मला तुम्ही एकदम फ्रेश पाहिजे. भाषणाचे 3 टप्पे आहे. पहिलं काय, 10वी का गरजेची आहे. नंबर 2, 10वी नंतर मला काय करायचं आहे. आणि नंबर 3, मला काय व्हायचं आहे. बोला परत एकदा. 3 पॉईंट आहेत. काय? 10 मिनिटात भाषण, फक्त 10 मिनिटात भाषण. बोला पहिलं काय, 10वी काय गरजेची आहे. नंबर 2 पॉईंट काय, आणि नंबर 3 सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय व्हायचंय सगळ्यात महत्वाचा. आता मी विसरून जाणार आहे, तुम्ही ध्यानात ठेवायचं. बोला पहिला पॉईंट काय होता? 10वी का गरजेची आहे. फायदे तोटेच सांगतो. बाजारवाद चाललाय मार्केटमध्ये तर व्यवहार ज्ञानात भाषेत सांगतो. समजा आता तुम्ही 11वी इथंच ऍडमिशन घेणार आहे आणि तुम्ही इथंच ऍडमिशन घ्या.
कारण येऊ नका, आम्हाला माहिती आहे, आम्ही शहरात क्लास घेतो, फक्त नाव मोठे लक्षण खोटे आहेत. 1.5 2 लाख 2.5 लाख फी काही येत नाही मुलांना. एक वर्ष झाले मुलांना सांगितलं डेट कॉस्ट सांगता येत नाही, ही परिस्थिती आहे. मी ग्रामीण भागातूनच शिकलेलो आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी म्हणजे बैल असतात, किती लोड द्या ते वाढतातच. आले ना कॅपॅसिटी इन टर्म्स, आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी. समजलं कितपर्यंत? तर ध्यानात घ्या, 10वी का महत्वाची आहे. जर 10वीला तुम्हाला जर चांगले टक्के पडले तर तुमच्या जीवनात काही फायदे होतील. एकदम फास्ट मध्ये सांगतो. पहिली गोष्ट काय, जर समजा तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा केला, काय केला? प्रत्येकाचा आवाज पाहिजे, काय केला? डिप्लोमा. समजा 10वीला तुम्हाला 90% पडले तर तुम्ही TFWS मध्ये असाल. काय असेल TFWS? तर बाकीची मुलं 1 लाख जर फी भरत असेल तर तुम्हाला फक्त 10,000 फी भरायची. काय भरायची? मग एका वर्षात किती वाचताय? 90,000. मग 3 वर्षात किती वाचले? 2 लाख किती? मग तुम्हाला 90% पडले तर हे शक्य आहे. जर तुम्हाला 88% पडले तर हे शक्य आहे का? मग मला सांगा, 2 मार्काचं महत्व किती आहे? 3 लाख रुपये. ठीक आहे, तुम्हाला एकूण 90% पडले, 90%ला ते शक्य आहे. किती मार्क, किती टक्का कमी पडला? मी फास्ट मध्ये गडबड करतो, तुम्हाला सुधरून घ्यायचा. किती टक्के पडला? मग 1%ची किंमत किती आहे? 3 लाख रुपये. आता कळलं का? म्हणजे 1% जर इतका जर महागाचा असेल, आता घरी गेल्यानंतर जो अर्धा पाऊण तास 2 तास 4 तास टाइमपास करता, याला जर अभ्यासात जर लावला तर 1% वाढेल का नाही? वाढणार. वाढेल की नाही? हा तुमचा पहिला फायदा. काय? आम्ही आमच्या वडिलांची आर्थिक मदत करणार. समजा SCMचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जे मुलं SCM ला मेरिट मधून ऍडमिशन घेतात त्यांची फी आहे 850 रुपये. किती फी आहे? बाजारवाद आहे ना, व्यवहारात भाषेत सांगायचं आहे. आणि जे मेरिट मध्ये लागत नाही, नॉन ग्रँट मध्ये येतात, त्यांची फी आहे 11,500 रुपये. एका वर्षाबद्दल बोलतोय. म्हणजे पहिल्या वर्षी कितीच फटका बसला? अंदाजे 10,000चा. 2 वर्षात कितीच फटका बसला? 20,000चा. निकषावरून झालं? एक मार्कावरून. म्हणजे 1 मार्क एवढा महत्वाचा असतो इन टर्म्स ऑफ मनी. 12वी नंतर इंजिनिअरिंग करायची. किती जणांनी इंजिनिअरिंग करायची? हातवर करा, फ्रेश बसा एकदम. किती जणांनी इंजिनिअरिंग करायची आहे? 12वीला जर चांगले टक्के पडले तर 12वी नंतर TFWS असतं, 5% फी भरायची, मला 10%. आज वर्षी बोला, फ्रेश राहा. बोर मारत नाही मी तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये मला जे बितलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला मार्गदर्शन नाही भेटलं. मला 10वीला 91% होते. मी डिप्लोमा करू शकलो असतो, पण कुणी सांगायला नव्हतं त्यावेळेस. माझा फुकट डिप्लोमा झाला असता. मी ती जी इंजिनिअरिंग 4 लाख रुपये घालून केलेली. का? फक्त कोणी येऊन नाही सांगितलं, बाबा तुला 10वीला 91%, तू TFWS फॉर्म भर. बरं, माहितच नव्हतं. इंजिनिअरिंग गेल्याच्या नंतर कळालं काय 10वी नंतर एवढे टक्के पडलं TFWS असतं. अरे कळलंय तुम्हाला? हे भाषण महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला बोर होत असेल तर होऊ द्या. बोर होत असेल तर होऊ द्या. 90%ला काय महत्व आहे ना, हे मला माहिती. हे तुम्हाला कळालं पाहिजे. काय? जर 12वीला जर चांगले टक्के पडले तर इंजिनिअरिंग करायला आज संजीवनी युनिव्हर्सिटीची गोष्ट घ्या, जी तुम्ही पास आउट झालेलो आहे. AI ची फील्ड करायला 1 वर्षाची, पहिल्या वर्षाची फी 1,80,000 रुपये. किती फी आहे? 1,80,000. 4 वर्षाची फी किती झाली? 18चं भाडे दोन सगळ्यांना किती झाली? 18 जो किती? 18 4 7 लाख गेले. 7 लाखाचे पुढे गेले. अजून 3 लाख रुपये खर्च ऍड करा. किती झाले टोटल इंजिनिअरिंगचे? 10 लाख. तेच विद्यार्थी जे 2 शेजारी बसले, एक जणाचं नाव आहे ऋषिकेश, मी आडनाव त्या ठिकाणी टाळतोय. एकाचं नाव आहे साईश. 12वीला माझ्याकडे 2 विद्यार्थी आहेत मागच्या वर्षी. एकाला 12वी CET ला 96% पडले आणि एका CET ला 84% पडले. दोन्ही एकाच बेंचवर बसायचे, एकदम जिगरी मित्र. दोघांना मी शिकवलेलं आहे. एकाला किती पडले? 95 चे 94 95 रेंज. एकाला 84% पडले, पर्सेंटाईल पडले CET ला. ज्याला 90च्या पुढे त्याला इंजिनिअरिंगला 10% फी. किती टक्के फी आहे? 10. आणि ज्याचं 84% मध्ये नंबर लागले पर्सेंटाईल मध्ये, त्याला इंजिनिअरिंगला सगळी फी भरायची. मग मला सांगा, आता ते 10% किती पडले? 10 लाखाला पडले. किती लाखाला पडले? मग सर तुम्ही म्हणतो ते आता आम्हाला थोडा वेळ पूर्वी की 1% आपला 10 20 3 लाखापर्यंत असतो. आता त्याची सडनली प्राइस कुठपर्यंत गेली? 10 लाखापर्यंत. अजून हायर एज्युकेशन मध्ये जा, हे 10 लाखाची 50 लाख होती 1% प्राइस. अजून हायर एज्युकेशन मध्ये जा, याची प्राइस 2 ते 3 कोटी होईल. जसं MBBS वगैरे करा तुम्ही, डोनेशन द्यावं लागतं 2-2 कोटी रुपये. एवढं महत्व आहे 10वीला 90%चं. मग 10वी का गरजेची आहे? पहिला फायदा काय? पुढे हायर एज्युकेशन मध्ये स्कॉलरशिप भेटतात, आपल्या वडिलांची फी वाचते. एक फायदा कळाला. दुसरी गोष्ट, 10वीला जे मुलं 90% पडलेले असतात, जे 11वीला क्लासमध्ये बसतात, त्यांची क्लासमध्ये वेगळीच झलक असते. त्यांचा रिस्पेक्ट बाकीच्यांच्या कम्पॅरेटिव्हली वेगळा असतो. जसं SCM ला A डिव्हिजन वेगळी करतात, हुशार मुलांची वेगळी, B C असं करतात. सांगू ना कोणालाही. अरे कळलंय तुम्हाला?
मग जर तुम्ही क्लासमध्ये जर 11वी बसले, तुम्हाला 90% आहे, बाकी जण 67-75% आहे, तर शिक्षकाच्या नजरेमध्ये तुम्ही रिअल हिरो असतात, वेगळेच हिरो असतात. शिक्षक बोलताना तुमच्याशी रिस्पेक्ट मध्ये बोलतात. मी एक शिक्षक, मी तुम्हाला सांगतो, जे हुशार विद्यार्थी असतात त्यांचा आम्ही सुद्धा रिस्पेक्ट करतो. हा दुसरा फायदा. का तर एंट्रन्सचे किंवा इंटरनलचे 30% कॉलेजच्या हातामध्ये, आणि 10वीला ज्यांना टक्केवारी चांगली असते, त्यांचं कॉलेजमध्ये इम्प्रेशन चांगलं असतं, त्यांना पुढे काय होतं, इंटरनल मार्क सुद्धा काय होतात, चांगले मिळतात. हा दुसरा फायदा. म्हणजे 10वी इनडायरेक्टली सपोर्ट करते कोणाला, यार कोणाला, बोला परत एकदा. पहिला फायदा काय, पैसे वाचतात. दुसरा फायदा काय, 10वी सपोर्ट करते कशाला, 12वीला. 10वीचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील, 10वीला क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे, 12वीला बऱ्याच जणांना आज फॅक्टरी पाडता येत नाही. ज्यांचे 10वीचे कन्सेप्ट असतात त्यांना 12वी, ज्यांचे 10वीचे कन्सेप्ट क्लिअर असतात त्यांना 12वीला अभ्यासाला लोड येत नाही. काय येत नाही. आणि ही लिस्ट जर अशी जर खेचत गेलो ना मी, तर संध्याकाळ होऊन जाईल. 10वीचे फायदे सांगता सांगता एवढं महत्व आहे कशाला, 10वीला. आणि किती टक्के पडले पाहिजे कमीत कमी. मग सर 91 काय म्हणत नाही, मिनिमम सांगतोय मी तुम्हाला. वरचे तुम्हाला जितके पाडायचे तितके पाडा. तुम्हाला सर 84 का नाही पाडायचे, ते एक शब्द असतो मेरिट. काय असतं मेरिट, काय असतं मेरिट, ऍडमिशन साठी लागणारे हा, मेरिट मध्ये यायचंय. असं घरी जायचं, आरशा पुढे उभं राहायचं आणि छाती पडून सांगायचं काय, घरचे म्हणले पाहिजे वेळा झालाय हा. कारण जेव्हा तुम्हाला लोक वेडा म्हणतील, समजून चाला की तुम्ही याच्या अगदी जवळ आहात. काय सांगितलं ते आता थोडंफार म्हणतो बघा ते काय, आम्ही येडे आहात, आहे का नाही. जेव्हा लोक तुम्हाला वेडे म्हणायला लागतील तेव्हा तुम्ही काय आहात, सक्सेसच्या एकदम जवळ आहात, एकच स्टेप माग आहात. पहिला पॉईंट कळलाय सगळ्यांना. बोला दुसरा पॉईंट काय होता, 10वी नंतर काय करायचं, बरोबर नाही. मग तुमच्याकडे मला सांगा, एक त्या ठिकाणी पेज असेल. आता थोडं ज्यादा बोर नाही मानत मी, शॉर्ट मारतोय कारण बऱ्याच जणांचे चेहरे मला डाऊन वाटायला लागले. ते पेज वरती काय लिहिले, फास्ट होत का सर, पेज ठीक आहे. बोला पटकन. आता काय होतं आपला दुसरा पॉईंट भाषणाचा, 10वी नंतर काय करायचंय. तिथं 3 एक्झामचे नाव दिसतात बघा पेजेस वरती. पहिले दिसते तुम्हाला MST CAT, दुसरा आहे JEE, तिसरं काय आहे नीट आहे. 3 वेगवेगळ्या पेजेस वरती. आता थोड्या वेळ जे लोक मंचावरती आहेत तिकडं त्यांना मी विनंती करतो, कारण पुढच्या वेळेस तुम्हाला 11वी 12वी रन करायचं आहे, याचा नक्की तुम्हाला थोडाफार तरी फायदा होईल. मी काही खूप ज्ञानी नाहीये, मी खूप खूप नॉर्मल माणूस आहे आणि भाषणही अगदी मराठी भाषेत आपल्या ग्रामीण भाषेतच बोलत आहे. पण याचा नक्की तुम्हाला तेल मात्र होईल, पण नक्की फायदा होईल. पहिला आहे MSCAT. काय पहिलं, MSCAT. तर लक्षात द्या मित्रांनो, 3 एक्झाम काय आहेत. 10वी झाल्याच्या नंतर 10वी बोर्डाला जेवढं महत्व आहे तेवढं 12वी बोर्डाला महत्व नाही. एक पॉईंट काढा, मागच्या 9ची मुलं आवाज येतोय का, येस ऑर नो. काय सांगितलं, जेवढं 10वी बोर्डाला महत्व आहे तेवढं काय नाहीये 12वी बोर्डाला महत्व नाहीये. 12वी नंतर 3 एक्झामला महत्व असतं. एक MST CAT, दुसरी कोणती JEE, आणि तिसरी कोणती नीट, NEET किंवा नीट. 10वी बोर्डाला महत्व आहे, 12वी बोर्डाला महत्व त्या तुलनेने काय आहे, कमी आहे. नाही असं नाही, काय आहे, कमी आहे. मग 12वी नंतर कशाला महत्व असतं, तर 3 एक्झामला महत्व असतं. कोणकोणते एक्झाम बोला, MST CAT, JEE आणि काय नीट. आता पहिली एक्झाम दिसते आपल्याला कोणती, MST CAT. मग तुम्हाला सर 3 एक्झाम कशाला द्यायचं, एकदम चालणार नाही का, नाही चालणार का. ध्यान द्या इकडे माझ्याकडं. तर इंजिनियर होताना इंजिनियरचे प्रकार नाही, पण इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रकार आहेत. बारीक ध्यान द्या परत एकदा. काय, इंजिनियर झाल्याच्या नंतर काय, इंजिनियरचे प्रकार नाहीत. कशाचे प्रकार आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे. मागचे मुलं थोडे ध्यान द्या आता इकडं. लक्ष द्या, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथून पुढेच भाषण चालू झालं आणि मी जितकं समावेश करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट ठेवतो भाषण, पण हे गरजेचं आहे. पहिले कॉलेज आहे जिथं इंडिया हॅज 3 आईज. इंडिया हॅज, भारताला किती डोळे आहेत, त्यांचं नाव आहे IIT, NIT, IIIT. भारताला किती डोळे आहेत, 3. बोला चला, पहिलं कॉलेज कोणतं, IIT, NIT आणि IIIT. आणि IIT, NIT, IIIT हे पूर्णपणे गव्हर्नमेंटने रन केलेले कॉलेज आहेत. तुम्ही जर तिथं गेले तर तुम्हाला अंगावर घ्यायची जी चादर आहे तिचा खर्च सुद्धा गव्हर्नमेंट करतं. कळलं का तुम्हाला. आणि पास आउट झाल्याच्या नंतर तुमचं पॅकेज डायरेक्ट असतं 3 कोटी, 4 कोटी, 4.5 कोटी, कोटी, लाख नाही. पास आउट झाल्याच्या नंतर ते भारताची 3 आईज आहे. त्याची अमेरिकेची आपल्यावर नजर असते. कोणती 3 आईज, IIT, NIT. मग तुम्ही सुंदर पिचाईचं एक्झाम्पल ऐका असेल, गुगलचं CEO, गुगल माहिती सगळ्यांना, हा तो IIT पास आउट आहे. अमेरिका एवढंच करतं, आपल्या IITचं जी लेअर आहे ती डायरेक्ट काय करतं, उचलून घेतं. आणि ते IIT मध्ये जाण्यासाठी
आपल्याला एक्झाम द्यावं लागते जेडब्ल्यू. कोणती एक्झाम द्यावं लागते? जेडब्ल्यू. बोला चला माझ्यावर, कोणती एक्झाम द्यावं लागते? आणि त्या IIT जर कॉलेज जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये फक्त 4 कॉलेज आहे. किती कॉलेज आहे? एक IITचं, एक NITचं आणि 2 IIITचे. म्हणजे टोटल कॉलेज किती झाले? 4. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहे 5 लाख. किती विद्यार्थी आहे? आणि जागा आहे 3,500. किती जागा आहे? विद्यार्थी किती आहे? पण हे जे 3,500 आहेत ना, हे पास आउट झाले कोट्यधीश. हे पास आउट झाले काय आहे? कोट्यधीश. यांचं पहिलंच पॅकेज किती आहे? 3.5 कोटी, 4 कोटी, 5 कोटी. आणि 3,500 मध्ये जो गेला तो एक रोल मॉडेल असतो समाजासाठी. तो एक तर मोठ्या कंपनीमध्ये उचलला जातो, नाही तर तो स्वतःची कंपनीच काढतो. एक तर एंटरप्रिनर होतो, एक तर व्यावसायिक होतो, आणि केलीच नोकरी आले ना तर तो डायरेक्ट कोटीमध्ये पॅकेज घेतो. आणि त्याच्यासाठी जी एक्झाम द्यावं लागते त्या एक्झामचं नाव आहे काय? जेडब्ल्यू. कोणती एक्झाम आहे? मग जेडब्ल्यूचं फुल फॉर्म आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम. त्याच्या आधी एक एक्झाम आहे बघा, कोणती एक्झाम आहे? MSCET. कोणती एक्झाम आहे? मग MST-CET मधून पण इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन भेटतं आणि जेडब्ल्यू मधून सुद्धा इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन भेटतं. थोडे प्रेशर मागचे मुलं. दोघांमध्ये काय फरक आहे तर लक्ष द्या. MST-CET बघा, फास्ट मध्ये रिकव्हर करा आपण 5 मिनिटांमध्ये. मला एक सांगा काय लिहिलं बघा MST-CET मध्ये? फुल फॉर्म काय? MHT, महाराष्ट्र हेल्थ अँड काय? टेक्निकल. हेल्थ आणि टेक्निकल. हेल्थ म्हणजे फार्मसी, हेल्थ म्हणजे काय, आणि टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग. म्हणजे एक्झाम फक्त 2च ठिकाणी चालते. कुणीकडं? फार्मसी आणि इंजिनिअरिंगला. डॉक्टर गेला चालत नाही. बोला काय फुल फॉर्म MST-CETचा? महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. याला बरेच लोक शॉर्ट फॉर्म मध्ये असं MHCET म्हणतात. काय म्हणतात? तो टी मिस करतात. खरं MHT-CET काय ते शॉर्टकट मध्ये CET पण म्हणतात. अरे ज्यामध्ये मग आता लक्ष द्या, ही CET काय भानगडे? जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची जर असेल आणि जर तुम्हाला पहिल्या 3 आईज मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, बोला कोणकोणते? IIT, NIT, IIIT. तर महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत 4 ते महाराष्ट्रात असून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन देणार नाहीत. ते कशाचा विचार करतात? फक्त जेईचा. कशाचा? जेईचा. मग त्याच्या खाली याला म्हणून आपण क्रीम लेअर कॉलेज. कोणते कॉलेज? त्याच्या खाली येतात गव्हर्नमेंट कॉलेज. कोणते कॉलेज येतात? जसं COP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज, म्हणजे कोणीतरी पुढाऱ्याने कॉलेज काढलेलं आहे पण पैसा पूर्ण गव्हर्नमेंटचा आहे, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज. पहिलं कॉलेज कोणतं? प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज. दुसरं कोणतं? गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज. तिसरं असतं प्रायव्हेट कॉलेज. प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? पैसा आहे तुमचा, सगळे उद्योग आहे तुमचे, नफा आहे तुमचा. आणि शेवटचं आहे ऑटोनॉमस कॉलेज. कोणतं कॉलेज? क्वेश्चन पेपर आहे तुम्ही जाणार, प्रश्नपत्रिका आहे तुम्हीच काढा, चेक आहे तुम्हीच करा, रिझल्ट आहे तुम्ही लावा. मग टोटल किती प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेज असतात? 5. पहिले कोणते सांगितले तुम्हाला मी? क्रीम लेअर कॉलेज. दुसरे कोणते? गव्हर्नमेंट कॉलेज. दुसरे, तिसरे गव्हर्नमेंट फंडेड. गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि काय? ऑटोनॉमस कॉलेज. त्यातलं जी पहिली लेअर सांगितली तुम्हाला मी, ती जी 3 आईज आहे त्यांच्यासाठी जेडब्ल्यू लागते, बाकी सगळ्यांसाठी MST-CET लागते. काय लागते? मग सांग मला MST-CET कोणकोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं? पहिलं कोणतं? गव्हर्नमेंट कॉलेज. दुसरं गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज. तिसरं प्रायव्हेट कॉलेज. आणि चौथं, आणि यांचं जे पास आउट, यांच्या मधून पास आउट झाल्याच्या नंतर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज मधून नोकरीची गॅरंटी आहे. बाकीचे खाली 3 आहे, गव्हर्नमेंट फंडेड, अजून बोला प्रायव्हेट, ऑटोनॉमस. यांच्यामधून पास आउट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जॉब हा स्वतः शोधायचा आहे. काही जातं की डोक्यामध्ये काय चालू आहे, काय बोर मारतोय मी केव्हाच? 5 प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेज. किती प्रकारचे? 5. पहिले कोणते? क्रीम लेअर कॉलेज. दुसरे गव्हर्नमेंट कॉलेज. तिसरे, चौथे प्रायव्हेट. आणि 5वे पहिले क्रीम लेअर बद्दल बोललो मी, त्याची जे क्रॅक करावं लागते. पास आउट झाले त्यानंतर पॅकेज किती असतं? 3 कोटी, 4 कोटी. साईडला घेऊ आपण त्यांना. ठीक आहे. दुसरे कोणते? गव्हर्नमेंट कॉलेज. यांच्यामधून पास आउट झाले तुम्हाला जॉब लागतो आणि चांगल्या पद्धतीने जॉब लागतो. 30, 35, 55 लाखापर्यंत पॅकेज चांगलं जातं. खाली कोण राहिलं आता? गव्हर्नमेंट फंडेड, प्रायव्हेट आणि ऑटोनॉमस. यांच्यामधून बाहेर पडल्यावर जॉबची गॅरंटी नाही. अरे कळले का? आणि दुसरी, तिसरी, चौथी जी लेअर सांगितली मी तुम्हाला खाली 5, 4 पर्यंत खालचे ज्या 4 लेअर आहेत त्यांच्यामध्ये चालते MST-CET. काय चालते? MST-CET. आणि MST-CET बद्दल बोलताना आता लक्ष द्या, काय म्हणलं त्यांनी? इंजिनिअरिंग आणि काय? फार्मसी. वाचतात सगळ्यांना? फास्ट वाचा. बोला आता काय इलिजिबिलिटी काय? तर 12वी पास करा म्हणता. काय करा म्हणता? 12वी पास करा. आणि ओपन मध्ये असेल तर तुम्हाला 45% पडले पाहिजे. किती टक्के पडले पाहिजे? 10वीला किती पडायला सांगतोय मी? 90. ओपन वाल्यांना MST-CET किती लागतात? 45%. मग मी आधी बरोबर बोललो होतो, चुकीचं बोललो होतो? 12वी बोर्डाला 10वी बोर्ड इतकं महत्व नाही. आणि जर
रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर 12वीला 40% पाडायचे. किती टक्के पाडायचे आहेत? 40. याचा अर्थ पुढे बोर्डाला महत्व कमी होतं आणि एंट्रन्सला महत्व काय होतं? वाढतं. आणि ही चूक करतो आपल्याला 10वी पर्यंत पाठ करायची सवय लागलेली आहे. मुली राग नाही मानायचं, बऱ्याच मुलींमध्ये ती कॅपॅसिटी जादा असते मुलांच्या कम्पॅरिझन मध्ये होल्ड करण्याची, डाटा ब्रेन मध्ये काय करण्याची, होल्ड करण्याची. आणि ते कारण असतं मुलं मागं पडतात. सीईटी मध्ये उलट होत असतं बरं सर, मुलं जादा चालतात सीईटी मध्ये आणि मुली कमी चालतात. कारण मुलांमध्ये एक थोडासा एक वेगळा फॅक्टर असतो. मी तुमच्या बाजूने आज टेन्शन ना घेऊ. काय थोडं समजून घ्यायचं, काय घ्यायचं, समजून घ्यायचं. मग मुलींना मी काय वाईट बोललो का? तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, माझ्या मुलीसारख्या आहात. 2% कमी पडले चालतील, पाठ करायचं नाही. काय करायचं नाही? नाही तर MST सीईटी मध्ये टेकले म्हणून समजायचं. कारण लिहिण्याची एक्झाम नाही, सोडवण्याची एक्झाम. कशाची? सोडवण्याची. सीईटीचे 2 भाग होतात. बोला, पहिला भाग होतो पीसीएम. पहिला भाग कोणता होतो? पीसीएम. दुसरा भाग होतो कोणता? पीसीबी. पीसीएम मधून जर चांगले मार्क पडले, 200 पैकी 100 मार्क पाडायचे. किती मार्क पाडायचे? टक्के किती? 50. टक्के किती? आणि पर्सेंटाईल 95. पर्सेंटाईल किती? मग सीईटी 200 मार्काचे असते. 100 मार्क जर पडले तर फुकट ऍडमिशन होतं इंजिनिअरिंगला. इथपर्यंत ध्यान राहील. सीईटी 200 मार्काची असते. बोला, पहिली सीईटी कोणती? पीसीएम. पहिली सीईटी कोणती? दुसरी सीईटी कोणती? पीसीबी. दोन्ही सीईटी किती मार्काची आहे? 200 मार्काचे. किती मार्क पाडायचे? दोन्ही 200 पैकी 100. 100 मार्क म्हणजे पर्सेंटेज किती? 50. पर्सेंटाईल किती? 95. 95 पर्सेंटाईल काय होतं? तर TFWS अप्लाय होतं. काय होतं? आणि इंजिनिअरिंगला फक्त 10% फी भरावी लागते. मला होते, मी त्यावेळेस पण भुकलेलो आहे. दोन्ही बाजूने दुर्भाग्य आहे, कारण मला सांगायला कोण नव्हतं. त्याच्यामुळे आज ओरडून सांगतो. 10वी नंतरही पैसे वाचले असते. म्हणजे सांगताना एवढं दुःख होतं की आमच्याकडे 4 व्हीलर होती महिंद्रा मार्शल म्हणून. शेवटच्या वर्षाला वडिलांना ती विकावी लागली माझी इंजिनिअरिंगची शेवटची फी भरण्यासाठी. आणि माझे जे शिक्षक आहेत, विद्यार्थी, ते हसायचे, किती मूर्ख आहेस तू, 12वीला TFWS होत होता का? कोणीच नाही सांगितलं बाबा. फक्त काय करायला पाहिजे? TFWS चा काय भरायला पाहिजे? बरोबर नाही? जर RTI मी जर फॉर्मच नसता भरला तर माझी मुलगी RTI मध्ये लागलीच नसती. तुम्ही थोडीच घरी मला सांगितलं असतं सर तुमच्या मुलीचा RTI फॉर्म भरा. ऐकायचं का नाही? म्हणजे इलिजिबिलिटी असणं वेगळी गोष्ट आहे आणि माहिती असणं वेगळी गोष्ट आहे. ही माहिती करून घ्या आज. फक्त 5-10 मिनिटं लक्ष द्या. 200 मार्काची सीईटी. सीईटीचे 2 प्रकार असतात. पहिली सीईटी कोणती? पीसीएम. दुसरी सीईटी कोणती? पीसीबी. 200 पैकी किती मार्क पडले पाहिजे? 100. 100 मार्काला किती पर्सेंटाईल आहे? 95. सीईटी कळली सगळ्यांना? एक सीईटी असते पीसीबी, एक सीईटी असते काय? पीसीएम. पीसीएम मध्ये कशाला ऍडमिशन होतं? इंजिनिअरिंगला. आणि पीसीबी कशाला ऍडमिशन होतं? फार्मसीला. इथपर्यंत कळलंय? दुसऱ्या एक्झाम वर या, JEE. तर JEE 720 मार्काची, सॉरी, JEE 300 मार्काची एक्झाम आहे. किती मार्काची एक्झाम आहे? आता जेईचा फायदा मी सांगितलं तुम्हाला. जेईने कुठं जाता येतं? क्रीमलेअर कॉलेजमध्ये. कुठं? क्रीमलेअर. जर तुमची जाण्याची इच्छा असेल तर JEE 300 मार्काची असते आणि 300 पैकी ओपनला 120 मार्क पाडणं गरजेचं आहे. किती मार्क पाडणं गरजेचं आहे? जर 120 मार्क पडले तुम्ही IIT NIT मध्ये तिकडे अप्लाय करू शकतात. लागेल नाही लागेल तो नंतर गोष्ट आहे. जेई बद्दल कळालंय तुम्हाला? बोला, सीईटी किती मार्काची असते? 200 मार्काची. जेई किती मार्काची असते? 300 मार्काची. सीईटी कुठं लागते? जेई कुठं लागते? क्लिअर सगळ्यांना? आणि शेवटची एक्झाम बोला, कोणती एक्झाम आहे? कोणती एक्झाम आहे? नीट. नीट एक्झाम डॉक्टर होण्यासाठी लागते. कुठं लागते? मग जेवढे पण डॉक्टरची जे फील्ड आहे, आधी पीसीबी सीईटीतून डॉक्टर व्हायचे, पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी आणली. ते म्हणजे डॉक्टर होण्यासाठी जादा टॅलेंट लागतं आणि वेगळी एक्झाम काढली. कोणती एक्झाम आहे? नीट. आणि नीट ही 720 मार्काची असते. किती मार्काची असते? बोला, सीईटी किती मार्काची असते? 200 मार्काची. पाडायची किती तुम्हाला? 100. फ्री नंबर लावायचा की नाही आपल्याला? जेई किती मार्काची असते? 300. पाडायची किती तुम्हाला? 120. मी ओपन हे सगळे असं कन्सिडर करून बोलतोय. नीट किती मार्काची असते? 720. किती? आणि ओपन वाल्यांना पाडायचे 650. किती पाडायचे? म्हणून असं म्हणतात की ज्यावेळेस एक डॉक्टर तयार होतो, सॉरी, ज्यावेळेस 1000 इंजिनियर तयार होतात त्यावेळेस एक डॉक्टर तयार होतो. एवढा बेकार रेशो आहे. आणि तो एक डॉक्टर 1000 इंजिनियर पेक्षा जादा कमवू शकतो डोकं लावलं तर. अरे समजले का? मग 200 मार्काची सीईटी, 300 मार्काची JEE आणि 720 मार्काची नीट यांच्यामध्ये कॉमन काय आहे? ती एक गोष्ट कॉमन आहे, तिघांना टाइम सारखाची, 3 तास भेटतात तिघांना पण. अरे समजले तुम्हाला नक्की इथपर्यंत? आणि मी तुम्हाला भरपूर सांगण्याच्या मूड मध्ये होतो, पण माझ्या मध्ये असं वाटतं की टाइम जर खूप लेंदी जर झाला तर नंतर बॅड इम्प्रेशन पडतं. अरे बरं नाही, जो बोलतोय त्याचं काय होतं? आला बोर करून गेला आम्हाला निघून. त्याच्यातून वाचण्याचा प्रयत्न करतोय मी, कारण मी एंडिंगला आहे माझं लेक्चर. ठीक आहे, मी शॉर्ट मारलंय बरंच. ते 3 एक्झाम कळाल तुम्हाला सगळ्यांना. पहिली एक्झाम कोणती? सीईटी. सीईटी किती मार्काची? 200 मार्काची. एक सीईटी कोणती? पीसीएम. इंजिनिअरिंगला ऍडमिशन होईल ते खालच्या 4 मध्ये. दुसरी सीईटी कोणती? पीसीबी. फार्मसीला ऍडमिशन होईल.
जमलीतपर्यंत ती वेटरनरी वगैरे त्याच्यात आहे का नाही, त्याला बी आता नीटच लागते. बोला दुसरी एंट्रन्स एक्झाम कोणती? JEE. कोणती? JEE. 300 मार्काची एक्झाम आहे, 120 पाडायचे तुम्हाला. कुठे ऍडमिशन होईल? ते पहिल्या क्रीम लेअर मध्ये IIT, NIT आणि काय, आणि शेवटची एक्झाम कोणती? नीट. नीट किती मार्काची? 720 मार्काची. तिघांनाही 3 तास वेळ. कुठे ऍडमिशन होईल तुमचं? ठीक आहे. मग तुम्हाला सर एवढं डिटेल नाही कळलं, ते डिटेल मी सगळ्या याच्यावर छापलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित घरी काय करा, वाचा. एकदम कळलं सगळ्यांना? बोला मग आता तिसरा पॉईंट काय होता आपल्या लेक्चरचा? पहिला पॉईंट काय होता? 10वी का महत्वाची. दुसरा पॉईंट काय होता? आधी तुम्ही ठरवायचं. आता मला सांगा, मी तुम्हाला तिसरा पॉईंट काय सांगितलं होता? जीवनात काय व्हायचंय? जीवनात शेवटचं 1 मिनिट. मी होतो इंजिनियर, पण इंजिनिअरची क्वालिटी असते 90% इंजिनियर झाल्याच्या नंतर ते काम करत नाही ज्यांनी ते करायला पाहिजे. इंजिनिअरिंग सोडून बलतेच उद्योग करतात. कोणी MPSC UPSC देतं, कोणी रिपोर्टिंग मध्ये जातं. मला लहानपणापासून मुलांना शिकवायची सवय होती. का? तर 10वीला ज्यावेळेस मी तो ग्रुप बनवला होता मुलांचा, आम्हाला शाळेत शिकवलेलं काही कळत नव्हतं. माझा दोष आहे बरं, शाळेत दोष नाही. तर आम्ही एक 5-6 मुलांचा ग्रुप करून मी त्यात बसायचो. घरात वडिलांनी काळी भिंत करून दिली होती, त्याच्यावर मुलांना शिकवायचो. हा शिकवणं हा माझा छंद आहे आधीपासून. आणि ज्यावेळेस 1-1.5 वर्ष कंपनीत जॉब केला, बोर झालो, तुम्ही आता जसे झाले तसे, आणि सोडायचं ठरवलं. एक दिवस घरी आलो तर डोक्यात आलं की IT कंपनी काढू, पण IT कंपनी काढणं सोपं नाही, त्याचा खूप पैसा लागतो. एवढं ना मानसिक आर्थिक काहीच नव्हतं. मग विचार केला मी की जीवनात काय केलं पाहिजे. आता तो तिसरा सेगमेंट चालू झाला ना आपला, मला जीवनात काय करायचंय. तर मी निर्णय घेतला, मी तेच करेल जे मला करता येतं. आणि मला काय करता येत होतं? लहानपणापासून शिकवता येत होतं. काय करता येत होतं? तर 15-16 मध्ये अशी परिस्थिती होती की पेट्रोल टाकायला पैसे नव्हते. आता 24-25 मध्ये अशी परिस्थिती की मी कामावर बी जात नाही, माझं स्टाफ तिकडं सगळं मॅनेज करून घेतो. जीवनात काय करायचंय, कोण काय सांगतंय ते ऐकू नका. तुमचा एक कल असतो, प्रत्येकाचा कल चाचणी म्हणतो आपण त्याला. कल असतो की नाही? तुमचा मेंदू नॅचरली कशाला सपोर्ट करतो? कोणी ड्रॉइंगला सपोर्ट करतं, कोणी इंजिनिअरिंगला सपोर्ट करतं, कोणी डॉक्टर होण्याची इच्छा असते, ते करा. कारण ते करणं सोपं असतं. बहुतेक सर ज्यादा रिलेट करू शकता माझ्या या गोष्टीला. कारण जे मनात जिद्द असते ना, जे आपल्याला आतून करावं वाटतं तेच होत असतं. तुम्ही बळजबरी जर घोड्याला गाडव जर म्हटले, ते सक्सेस होत. मग हा तिसरा सेगमेंट मी तुमच्याकडे सोडून जातो जाताना भाषणाला. माफी मागतो परत एकदा, ज्याला बोर झाले असाल तुम्ही तर. जीवनात काय करायचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ऐकायचं सगळ्यांचाही, पण निर्णय कोणाला घ्यायचा आहे. आणि मी माझ्या रक्ताने लिहून देतो, जर तुम्हाला ज्याचा छंद आहे, ज्याचा तुमचा कल आहे, ज्याची तुमची आवड आहे, जर तुम्ही ते जर केलं तर त्याच्यात तुमचा कोणीच हात नाही धरू शकत. मग आता मी सांगू शकतो का? सांगा बरं मला. तुम्हाला सांगा बरं, सांगू शकतो का? नाही. हे तुम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे. पहिलं सेगमेंट काय? 10वी का महत्वाची आहे. दुसरा सेगमेंट काय होता? 10वी नंतर काय करायचं. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जेवढे पर्याय दिलेत मी, ठीक आहे. खूप डिटेल सांगणार तुम्ही 1-1.5 तासाचं, पण ऑलरेडी खूप पॅन गेलाय ऑलरेडी. ठीक आहे. एका दिवशी झाली गाठ भेट तर आपण बोलू वैयक्तिक. तिसरा सेगमेंट काय आहे? मला जीवनात काय व्हायचंय आणि हा निर्णय कोणाचा आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर मला वापस करा. खूप जादा वेळ घेतला मी, त्याच्याबद्दल परत एकदा माफी मागतो. आणि माझी लायकी नसताना सुद्धा सर तुम्ही मला इथं बोलवलं, त्याच्यासाठी तुमचे एकदा परत एकदा आभार मानतो. धन्यवाद सर.